हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी के सर फ्रॉम के कॉमर्स अकॅडमी नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, अकाउंटन्सी हा सब्जेक्ट शिकायचा असेल तर अकाउंटन्सीच्या बेसिक कन्सेप्टपासून आपण स्टार्ट करणं गरजेचं आहे. अकाउंटिंगच्या काही छोटे छोटे टर्म्स आहेत ते आपण बघणार आहोत, पण त्या छोट्या टर्म्स स्टार्ट करायच्या आधी हे अकाउंटिंग कसं एक्झॅक्टली ॲप्लिकेबल होतं किंवा रोजच्या जीवनात आपल्या जर आपण बिझनेसमॅन आहोत किंवा प्रोफेशनल पर्सन आहोत तर आपल्या लाईफमध्ये हे कसं ॲप्लिकेबल होतं हे आपण बघणार आहोत. स्टार्ट करू आपण सायकलपासून. सायकल सायकल अकाउंटिंग सायकल, सोन्याची नाही पोरांनो, ही अकाउंटिंगची सायकल आहे. सो अकाउंटिंगच्या सायकलमध्ये स्टार्ट करू आपण सर्वात आधी बिझनेसमॅनपासून. आपण कोण आहोत? बिझनेसमॅन. तुमच्यापैकी खूप जणांचं ड्रीमसुद्धा असेल की मला स्वतःचं स्टार्टअप करायचं. स्टार्टअप ते स्टार्टअपचा एक क्रेज झालं बरं का आजकाल. ते इंस्टाग्राम सोशल मीडिया बघून स्टार्टअप म्हणजे आज कोणी आलं का उठलं सुटलं का ठेला लावला समजा, कारण ठेला काय म्हणतात त्याला, ते गाडा जरी लावला पाणीपुरीचा तर माझं स्टार्टअप आहे बाबो. सो बेसिकली ॲज अ स्टार्टअपचा भूत घुसला आहे बिझनेसमॅनमध्ये. तर जे पण स्टार्टअप असेल किंवा बिझनेस जे असेल त्याच्याबद्दल जी मेन कन्सेप्ट आहे. सो बिझनेसमॅनचं काम काय असतं? एखादी वस्तू परचेस करणं आणि ती सेल करणं, बाईंग आणि सेलिंग. सर असं थोडी आहे, काही लोक बनवतात स्वतः, ते मॅन्युफॅक्चररचं काम झालं. ठीक आहे ना, ती एक डिफरंट कॅटेगरी अजून. सो आपण समजा मॅन्युफॅक्चरर आहोत किंवा बिझनेसमॅन आहोत. मॅन्युफॅक्चररचं काम काय? रॉ मटेरियल आणायचं, त्याच्यावर प्रोसेस करायची, फायनल गुड्स बनवायचं, न ते विकायचं. राईट. दुसरं बिझनेसमॅनचं आपण असो तर बिझनेसमॅनचं काम काय? गुड्स खरेदी करायचं आणि ॲज इट इज ते सेल करायचं. आता तुम्ही एखाद्या दुकानात जर गेले तर तो काही प्रोसेस करताना नाही दिसत ना आपल्याला. ॲज इट इज जे पॅकेजिंग गुड्स आलेले ॲज इट इज ते तुम्हाला विकलं जाते. सो बिझनेसमॅनचं काम काय आहे की प्रोडक्ट परचेस करणं आणि सेल करणं, त्याच्यात व्यतिरिक्त दुसरं काहीच नसतं. आणि तिसरं कॅटेगरी असू शकते प्रोफेशनल पर्सन्सची. ओके. आता प्रोफेशनल पर्सनमध्ये कोण येतं? तर जे सेवा देणारे लोक आहे, जे सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे पीपल आहे, जे क्वालिफाईड आहे, जे नॉलेजेबल लोक आहे. सो त्याच्यात एक्झाम्पल आर्किटेक्ट, इंजिनियर, इंटेरियर, चार्टर्ड अकाउंटंट, हे जे लोक आहेत जे ऑफिसमध्ये बसणारे, थोडक्यात लोक ऑफिसमध्ये बसतात आणि आपण ॲज अ क्लायंट त्यांच्याकडे जातो किंवा ॲज अ पेशंट त्यांच्याकडे जातो. सो हे जे सगळे लोक आहेत ते प्रोफेशनल लोक आहेत. ठीक आहे. ते आपल्याला त्यांचा नॉलेज आणि त्यांच्या एक्सपिरियन्सने आपल्याला सर्व्हिस देतात आणि त्या सर्व्हिससाठी आपण ऑफकोर्स पैसे पे करतो. सो स्टुडंट्स, हे झाले कॅटेगरीज. आता या कॅटेगरीजमध्ये जर आपण मॅन्युफॅक्चरर असू तर आपण काय करणार? मॅन्युफॅक्चरिंग करणार ऑफकोर्स, म्हणजेच प्रोडक्शन करणार. सो रॉ मटेरियलपासून फिनिश गुड्सपर्यंत. त्याच्यानंतर बिझनेसमॅनचं असू तर आपण कस्टमरला गुड्स सेल करणार. आणि जर आपण प्रोफेशनल पर्सन असू तर आपण लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करू. ठीक आहे. आता प्रश्न काय आहे की गुड्स म्हणजे नेमकं काय? तर मुलांना गुड्स नेमका गुड 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 असा शब्द आपण ऐकलेला आहे. गुड म्हणजे चांगला, पण इथं वाट चांगला बिंगला नाही. गुड्स मीन्स द प्रोडक्ट इन विच वी डील. ज्या प्रोडक्टमध्ये आपण डील करतोय, जो आपला बिझनेस आहे, जे आपलं काम आहे, ज्याच्यात आपण रोजचा व्यवहार करतो त्याला म्हणतात गुड्स. तर फॉर एक्झाम्पल आता मी माझं कारचं शोरूम आहे. सो कारचं जर माझं शोरूम आहे तर कार खरेदी करणं आणि विकणं हे माझ्यासाठी रोजचं काम आहे. तर कार हे माझ्यासाठी गुड्स आहे. ठीक आहे. आता गुड्ससोबत एक ॲसेट पण कन्सेप्ट असते किंवा प्रॉपर्टी. थोडक्यात ॲसेट वगैरे आपण डिटेलमध्ये बघूया. प्रॉपर्टी कळते ना, मेरे पास गाडी आहे, बंगला आहे, दौलत आहे, शोहरत आहे वगैरे वगैरे. राईट. जर तुम्हाला उद्या मुलीवाले बघायला आले, विचारलं भाऊ काय आपलं प्रॉपर्टी बिपर्टी, ती गावाला शेती आहे, बरोबर, घर घेतलेलं आहे, गाडी आहे, पार्किंगमध्ये तुम्ही आलं ते फोर व्हीलर लावली ती आपलीच आहे. सो बेसिकली या सर्व आपल्या प्रॉपर्टीज आल्या. ठीक आहे. सो आपल्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आणि गुड्स ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. बऱ्याच वेळेला याच्यात कन्फ्युजन होऊ शकतं. आता फॉर एक्झाम्पल कार. आता तुम्हाला जर विचारलं कार ही तुमची प्रॉपर्टी आहे का, तर आन्सर इज येस, ऑफकोर्स प्रॉपर्टी सर आमची. कार घेतली आम्ही समजा 20 लाख, वॉट एव्हर, ती 1 लाखाची आहे का 50 लाखाची, डझंट मॅटर. से फॉर एन एक्झाम्पल 10 लाखाची कार घेतली सर आमची प्रॉपर्टी, आम्ही 10 वर्ष वापरू, त्याच्यात आम्ही ट्रॅव्हलिंग करू शकतो, डेफिनेटली आम्हाला बेनिफिशियल आहे, ते आमच्यासाठी ॲसेट आहे. सर ही आमची प्रॉपर्टी, तुम्ही त्याला गुड्स कसं म्हणू शकतात? मुलांना तुम्ही कोणत्या रोलमध्ये आहात आधी हे समजून घ्या. जेव्हा आता फॉर एक्झाम्पल मी आहे एक क्लासेस टीचर. ठीक आहे. आम्ही टीचर, मी तुम्हाला टीचिंगचं काम करतोय. माझ्याकडे कार आहे, ती कशासाठी यूज करतो मी? ट्रॅव्हलिंगसाठी, माझ्या स्वतःला येण्या जाण्यासाठी वगैरे. सो तर माझ्यासाठी ती प्रॉपर्टी आहे. ओके. पण माझा एक फ्रेंड आहे ज्याचं स्वतःचं शोरूम आहे, त्याच्यासाठी ती कार हे गुड्स आहे. का बरं? तर ते त्याच्यात डील करतात, ते खरेदी करणं विक्री करणं हे त्यांचं डे टू डे काम आहे आणि विकून पैसे कमवणार ऑफकोर्स. ते त्यांचा रेग्युलर रुटीनचा पार्ट आहे, तो त्यांचं काम आहे. म्हणून ते काय आहे त्यांच्यासाठी गुड्स आहे. पण माझ्यासाठी गुड्स नाही, माझ्यासाठी प्रॉपर्टी एकच तर गाडी. हो, त्यांच्यासाठी रोजच्या गाड्या, आपल्यासाठी एकच गाडी, 1 किंवा 2 4 10 जेवढ्या असतील, पण ते आपल्यासाठी प्रॉपर्टी आहे. बिकॉज आपण ते विकण्यासाठी ठेवलेलं नाही आहे, ते विकून पैसे कमवणं हा पण आपला उद्देश नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट सर्व्हिसेसबद्दल आपण बोलत होतो. सर्व्हिसेसमध्ये बेसिकली काय करतोय आपण? सेवा देतोय. ठीक आहे. नॉलेज वगैरे देतोय. आता ह्या सर्वांमध्ये आपण कस्टमरकडनं
अमाऊंट वगैरे घेणार. तर मुलांनो याच्यात काय होतं ना, बिझनेस किंवा प्रोफेशनमध्ये पैशाचे होतात काही व्यवहार, ज्याला आपण ट्रान्झॅक्शन म्हणतो. ट्रान्झॅक्शन. आता ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, तर देवाणघेवाण ज्याला मराठीत म्हणू शकतो आपण, पैशाची काहीतरी देणं घेणं झालं. ठीक आहे. आता कुठे गेलो, महाट्रान्सको. आता बघा मुलांना, बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे नेमकं काय. बिझनेस ट्रान्झॅक्शन इज ॲन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. मुलांना पॉईंटरवर लक्ष द्या. बिझनेस ट्रान्झॅक्शन इज अन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी ऑफ बिझनेस. ओके. बिझनेस ट्रान्झॅक्शन ही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे थोडक्यात याच्यात काहीतरी देणं घेणं होत आहे. दॅट चेंज इट्स फायनान्शियल पोझिशन, ज्याच्यात बिझनेसची फायनान्शियल पोझिशन चेंज होते. ठीक आहे. सो समजा मी तुम्हाला गुड्स विकले, तुमच्याकडनं गुड्स खरेदी केले, हे सर्व काय आहे, ट्रान्झॅक्शन्स आहेत. मुलांनो हे तुम्हाला मराठीतसुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे, खाली दिलेलं आहे, आर्थिक स्थितीत बदल करणारी कोणतीही आर्थिक क्रिया. हे खरं मराठी मला खरंच अवघड वाटतं. हे जे स्टार्टिंग आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो आहे. मी मराठीमधनं वाचून शिकवणार नाही आहे, मी इंग्लिशमध्ये टीच करणार. माझी शिकवण्याची भाषा पूर्ण मराठीत असेल, एक्सप्लेनेशन पूर्ण मराठीत राहील, पण मराठी नोट्समधून मी शिकवणार नाही. हे तुमच्या रेफरन्ससाठी दिलेलं आहे, ज्यांना समजायला अवघड जातं त्यांच्यासाठी. याच्यात इंग्लिश एक पॅराग्राफ, मराठी एक पॅराग्राफ सोबत सोबत द्यावं का मराठीचं सेपरेट एंडमध्ये द्यावं, तुमचं काय सजेशन आहे मुलांना. कमेंट चॅटबॉक्समध्ये रिप्लाय करा. ऑप्शन ए की पॅराग्राफ बाय पॅराग्राफ द्यावं, एक पॅराग्राफ इंग्लिशमध्ये लगेच मराठीमध्ये. ऑप्शन नंबर बी, अख्खी नोट्स एक एक चॅप्टर, पूर्ण चॅप्टर इंग्लिशमध्ये आणि मग शेवटी मराठीमध्ये. ऑप्शन बी. काय करावं. ए बी ए बी बी. बी किती आहे पोरांनो. ए ए ए बी 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 बी. ओके, मेजॉरिटी बी बी आहेत. ठीक आहे स्टुडंट्स, विल गो विथ द बी. आणि प्रॅक्टिकली स्पीकिंग तुम्हाला नोट्सच्या प्रिंट काढायच्या आहेत, बरोबर ना. तुम्हाला प्रिंटसाठी नोट्स भेटणार आहेत. सो जर बी वाला पॅटर्न फॉलो केला, जे मेजॉरिटी मुलांचं म्हणणं आहे, तर डेफिनेटली बेटर राहील. कारण ज्याला फक्त इंग्लिशमध्ये प्रिंट काढायचे आहेत ते तेवढेच पेजेस काढतील. आता फॉर एक्झाम्पल हे 7 पेजेसचे आहे, पण पहिले 4 पेजेस इंग्लिशमध्ये, तर तुम्ही तेवढे 4 पेजेसच काढणार. सो दॅट तुम्हाला इंग्लिशच कंटेंट पाहिजे आहे, तर तेवढं भेटून जाईल तुम्हाला. ठीक आहे. सो विल प्रेफर की आपण एंडमध्ये इंग्लिशचा देऊ, म्हणजे तुमची ऑप्शन राहील ते तुम्हाला रेफर करायचं आहे का नाही करायचं आहे. ठीक आहे. येस येस. ठीक आहे. थँक्यू स्टुडंट्स. प्लीज हँड रेज नका करू चुकून परत. काही असेल तर चॅटबॉक्समध्ये पण मेसेज करू शकता. परत हँड रेज मल्टिपल टाईम तुम्ही करताय ना, तर ते तसंच दिसतं आहे वेटिंगमध्ये. ठीक आहे. काही जेन्युइनली वाटलं ना तर लगेच डायरेक्ट अनम्यूट करून बोला, डायरेक्टली जेन्युइन वाटलं तरच. ओके. सो बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे आर्थिक, दॅट इज तुमच्या इकॉनॉमीमध्ये काहीतरी चेंज होतो आहे. सो बघा, वेन एव्हर एनी बिझनेस ट्रान्झॅक्शन टेक्स प्लेस, इट रिझल्ट इन चेंजेस इन द व्हॅल्यू ऑफ सम ऑफ द ॲसेट, लायबिलिटी ऑर कॅपिटल. म्हणजे काय, तर मुलांनो जेव्हा बिझनेसमध्ये एखादा व्यवहार होतो आहे, ट्रान्झॅक्शन होतो आहे, तर डेफिनेटली त्याचा बिझनेसवर काही ना काही परिणाम होतो. सर काय परिणाम होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही माझ्याकडे ॲज अ कस्टमर म्हणून आले, मी तुम्हाला 100 रुपयाचे गुड्स विकले. आता परिणाम काय झाला, तर माझ्याकडनं 100 रुपयाचा स्टॉक गेला, माझ्याकडे 100 रुपये कॅशमध्ये आले. किंवा समजा क्रेडिटमध्ये ट्रान्झॅक्शन झालं असेल तर लगेच पैसे नाही आले, पण फ्युचरमध्ये मला तुमच्याकडनं 100 रुपये येतील. तर काही ना काही व्यवहार होतो आहे, काही ना काही देवाणघेवाण होते आहे, काही ना काही इकॉनॉमिकली चेंज होतो आहे, त्याला म्हणतात बिझनेसचं ट्रान्झॅक्शन्स. ठीक आहे. सर्वात आधी ट्रान्झॅक्शन होणं गरजेचं आहे. आता बिझनेस ट्रान्झॅक्शनसोबत इव्हेंट बऱ्याच लोकांना माहीत नसतं. हा छोटासा एक MCQ क्वेश्चन म्हणतो, व्हॉट इज ट्रान्झॅक्शन अँड व्हॉट इज इव्हेंट. याच्यावरचे MCQ सुद्धा मी तुम्हाला तुमच्याकडनं करून घेणार आहे की इव्हेंट म्हणजे काय, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय. असं एक क्वेश्चन येईल, त्याच्यात 4 ऑप्शन राहतील, त्याच्यापैकी 3 समजा ट्रान्झॅक्शन राहतील आणि एकच इव्हेंट राहील, तर ते ओळखावं लागेल तुम्हाला. सो इव्हेंटचा अर्थ काय आहे. इव्हेंट इज द कॉन्सिक्वेन्स ऑर रिझल्ट ऑफ अ ट्रान्झॅक्शन. कॉन्सिक्वेन्स म्हणजे काय, परिणाम. मुलांनो याच्यापुढे काय होईल, तुम्हाला नोट्स ॲटलीस्ट 1 डे बिफोर भेटून जाईल, सो दॅट तुम्ही नोट्स काढून सेशनमध्ये बसाल. म्हणजे मी सांगेल तर तुम्ही लगेच नोट डाऊन करू शकाल. त्याचं इंग्लिशमध्ये मराठीमध्ये काही लिहायचं असेल अर्थ तर लगेच लिहू शकाल. पण आता नोटबुकमध्ये काय होईल, ॲटलीस्ट लिहून घ्यायचे वर्ड, तुम्हाला नंतर नको कॉम्प्लिकेटेड जायला. सो इव्हेंट इज द कॉन्सिक्वेन्स ऑर रिझल्ट ऑफ अ ट्रान्झॅक्शन. कॉन्सिक्वेन्स म्हणजे काय, परिणाम मुलांनो. ठीक आहे. ॲज अ रिझल्ट ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणजे हे बघा ट्रान्झॅक्शन, बरोबर. आपण आता बघितलं ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार, आणि त्या ट्रान्झॅक्शनमुळे झालेला परिणाम म्हणजे इव्हेंट. सर ट्रान्झॅक्शनमुळे परिणाम झाला म्हणजे नेमका काय, डोक्यावर नाही डोक्यावर नाही झाला परिणाम, बिझनेसवर काय परिणाम झाला. एक्झाम्पल बघूया. आता मी 100 रुपयाचे गुड्स खरेदी केले.
मी बिझनेसमॅन आहे. मी एक्झाम्पल घेताना मुद्दाम 100 रुपयाचं घेतो मुलांना, छोटं एक्झाम्पल समजायला इझी जातं. तुम्हाला वाटत असेल छोटं लई आमच्या इगोला हर्ट झालं सर, तर 100च्या पुढे CR लावून घ्या. करोड रे पोरांनो, फिलिंग येईल थोडासा. मोठा कामकाज आहे बा, खिशात तर पत्ता नाही पैशाचा, पण फील येतो की हा बा मोठं कामकाज करतोय आपण. ठीक आहे. सो बेसिकली 100 रुपीचे गुड्स आपण परचेस केले. हे काय झालं, ट्रान्झॅक्शन झालं, कारण इकॉनॉमिक काहीतरी काही चेंज होत आहे, व्यवहार झाला. दुसरी गोष्ट, सेम गुड्स मी 130 रुपीजमध्ये म्हणजे 130 रुपयाला विकले. काय झालं, ट्रान्झॅक्शन झालं, इकॉनॉमिक चेंज झाले. आता 100 रुपयाचे गुड्स घेऊन 130ला विकले, प्रॉफिट किती झाला? दॅट इज इव्हेंट. दॅट इज इव्हेंट. इव्हेंट काय आहे? रिझल्ट ऑफ ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन झाल्याचं आउटपुट जे झालं दॅट इज रिझल्ट, दॅट इज इव्हेंट. खरेदी झाली, ट्रान्झॅक्शन. विक्री झाली, ट्रान्झॅक्शन. नेट प्रॉफिट झाला, दॅट इज इव्हेंट. उलट पण एक्झाम्पल घेऊ शकतो, आपण 100ला घेतलं होतं 80ला विकलं. रेअरली होतं असं, पण होऊ शकतं. सो लॉसमध्ये विकलं, 20 रुपयाचा लॉस झाला, दॅट इज इव्हेंट. म्हणजे ट्रान्झॅक्शन झाल्यावर जे आउटकम आलं, जे त्याचा परिणाम झाला, दॅट इज इव्हेंट. ठीक आहे. सो क्लिअर आहे बिझनेस, ट्रान्झॅक्शन आणि इव्हेंट. नेक्स्ट, अकाउंट. आता अकाउंटमध्ये घुसलोय तर अकाउंट तर शिकावं लागेल ना राव. पण अकाउंटमध्ये जायच्या आधी अजून थोडंसं डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो ट्रान्झॅक्शन. ओके, ट्रान्झॅक्शन आपण बघितलं मुलांना आताच की इकॉनॉमिक इव्हेंट वगैरे होतोय. आता या ट्रान्झॅक्शनमध्ये पण 2 प्रकार असतात. एक असतात मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि दुसरं असतं नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. जस्ट अ सेकंड. मॉनिटरी आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. एक सेकंड फक्त. अरे ठीक आहे, चला हरकत नाही. बॅक टू द पॉईंट. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. मॉनी बोले तो मनी, ज्याच्यात पैसे इन्व्हॉल्ड आहे ते आहे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, आणि ज्याच्यात पैसे इन्व्हॉल्डच नाही आहे ते आहे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. ठीक आहे ना. आता पैसे इन्व्हॉल्ड म्हणजे काय, तर मुलांना आता हे थोडंसं ट्विस्टवाला पॉईंट आहे. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे असे ट्रान्झॅक्शन जे तुम्ही पैशामध्ये एक्सप्रेस करू शकतात, जे तुम्ही रुपीजमध्ये आपण एक्सप्रेस करू शकतो, ते झाले मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. आता त्याच्यातही 2 प्रकार आहेत. एक आहे कॅश आणि दुसरा आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आता कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, तर रोख व्यवहार. रोख व्यवहार बोले तो भाई चल चल पैसा निकाल, उधारी नाही चलेगा भाई. आज रोख उद्या उधार, तर उद्या कधी येतच नाही. पहिले पैसे काढ, पैसे ठेव, मग वस्तू घेऊन जाय जे पाहिजे ते. दॅट इज कॅश ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. सो मोस्टली तुम्ही एखाद्या शॉपमध्ये गेले, हाच प्रकार चालतो. वस्तू घ्या, लगेच पैसे द्या, कॅश ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, तर उधारीचा व्यवहार. मुलांनो, आपण अकाउंटिंगमध्ये पुढे डेबिट आणि क्रेडिट शिकणार आहोत, तर तो क्रेडिट वेगळा आहे, त्याचा आणि याचा संबंध नाही आहे. त्याचा असं काही करेक्शन नका लावू. हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, उधारीचे व्यवहार. उधारीचे व्यवहार म्हणजे काय, की जसं फॉर एक्झाम्पल मी सेलर आहे, तुम्ही कस्टमर आहात, किंवा आपण सगळे सेलर, दुसऱ्याला कस्टमर पकडू आपण. कस्टमर आपल्याकडे आला, आपण त्याला तो बोलला गुड्स पाहिजे, म्हटलं हे घे गुड्स. त्याला म्हटलं भाऊ पैसे, म्हणे पैसे नाही, तुम्हाला 8 दिवसानंतर पैसे देणार. म्हणजे त्यांनी काय केलं, पेमेंट पोस्टपोन केलं. ठीक आहे. सर 8 दिवस असतं केलं, अरे 8 मिनिटं करू द्या ना. टाइम डझंट मॅटर. व्हॉट मॅटर इज ही इज पोस्टपोनिंग द पेमेंट. ट्रान्झॅक्शन झाल्यावर तुम्हाला इमिजिएटली पैसे भेटत नाहीये, पैसे फ्युचरमध्ये भेटणार आहे. तो 8 दिवस जरी बोला, किती काय म्हणजे तो आपल्याला माहिती, तुम्हाला मित्र कंपनी असतील तुमचे, 8 दिवसाहून पैसे घेतले असतील, देतात का 8 दिवसात? नाही. हर एक दोस्त ठीक आहे, आपला विषय आपला परत येऊ आपण. ठीक आहे. हर एक दोस्त क्या होता है बच्चे से जानते हो. सो बॅक टू द पॉईंट. क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजेच उधारीचे व्यवहार. तर जर समोरच्यानी पेमेंट पोस्टपोन केलं, म्हणजे 1 दिवसाने असो, 1 महिन्याने असो, 1 वर्षाने असो, काहीही असो, इमिजिएट पैसे नाही दिले तर त्याला म्हणणार क्रेडिट ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. उधारीचा व्यवहार. आणि नॉन मॉनिटरी, सर मग क्रेडिट ट्रान्झॅक्शनमध्ये तर पैसे येतच नाही आहे, बरोबर ना.
पैसे आले का? आपण त्याला कस्टमरला माल दिला, त्याने पैसे दिले का आपल्याला? नाही. म्हणजे मनी आलं का? नाही. मनी गेलं का? नाही. मनी येत पण नाहीये, जात पण नाहीये. सर मग हे मॉनिटरी कसं झालं? मॉनिटरीचा अर्थ असा नाही आहे की लगेच पैसे आले पाहिजे. मॉनिटरीचा अर्थ आहे की ते ट्रान्झॅक्शन पैशामध्ये एक्सप्रेस करता आलं पाहिजे, पैशामध्ये तुम्हाला सांगता आलं पाहिजे की कितीचं होतं. ओके, से फॉर एन एक्झाम्पल, दिस इज द बॉटल, आय सोल्ड दिस बॉटल. मी सांगितलं की भाऊ 300 ची बॉटल आहे, 300 रुपये मला लागतील. आय अँसर्ड इन टर्म्स ऑफ रुपीज. मी रुपीजमध्ये सांगतोय की 300 ची बॉटल आहे. जर माझं उत्तर रुपीजमध्ये आहे, जर माझं उत्तर जे आहे ते मनीमध्ये आहे, म्हणजे ते ट्रान्झॅक्शन मॉनिटरी आहे. ठीक आहे. सो मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आहे, कारण ते मनीमध्ये मी एक्सप्रेस करू शकतोय, देन इट इज मॉनिटरी. परत एकदा क्लिअर करतो, मॉनिटरी म्हणजे लगेच पैसे आले पाहिजे असं जरुरी नाहीये, पण ते पैशामध्ये एक्सप्रेस करता आलं पाहिजे, त्याला म्हणणार मॉनिटरी. मग त्याच्यात रोख पण आलं आणि उधार पण आलं. क्लिअर? आता सर मग नॉन मॉनिटरी काय असतं? सगळ्या गोष्टींना पैसेच लागतात. कोणती गोष्ट आहे सर अशी नॉन मॉनिटरी, असं काही राहतं का सर? नॉन मॉनिटरीची गोष्टीमध्ये ज्याच्यात मनी इज नॉट इन्वॉल्ड, ज्याच्यात मनी नाहीच आहे. अपना सपना मनी मनी आईला सपना अपना दोनों बाजू में रख दिया इधर, तो मैट्रिक्स नहीं पैसे का, ना लेने का ना देने का, सब कुछ ऊपर वाले का है, हमें क्या करना है भाई. मनी इज नॉट इन्वॉल्ड. ट्रान्झॅक्शन मध्ये पैसा नाहीच आहे. सर पैसा नाही म्हणजे आज पैसे नाही आले असंच म्हणायचं ना तुम्हाला भविष्यात येईल? नाही नाही नाही, येणारच नाही. का बरं असं? पैशामध्ये डीलच झालेलं नाही राव, काही संबंधच नाही पैशाचा. आता याच्यात दोन प्रकारच्या गोष्टी येतात. एक तर फ्री मध्ये काही दिलं तर, फ्री ऑफ कॉस्ट, हॅपी बर्थडे टू यू, काय भेटणार आहे गिफ्ट बदल्यात? सर खायला भेटतं ना तिथं गेल्यावर. अरे राव, ते मनीमध्ये नाही भेटत आहे ना, तुम्ही गिफ्ट देताय. सो गिफ्ट हे नॉन मॉनिटरी झालं. सो एखादी वस्तू वगैरे दिली तर त्याच्यात मनी इन्वॉल्ड नाही आहे. आणि सर्वात मेन म्हणजे ज्याला वस्तू विनिमय म्हणतात, दॅट इज इंग्लिशमध्ये बार्टर ट्रान्झॅक्शन ज्याला म्हणतात. बार्टर ट्रान्झॅक्शन म्हणजेच वस्तू विनिमय. सर वस्तू विनिमय म्हणजे काय? एक वस्तू द्या, दुसरी वस्तू घ्या. एक्सचेंज ऑफ गुड्स अगेन्स्ट गुड्स. एक गुड्स घ्यायचे, त्याच्या बदल्यात दुसरे गुड्स द्यायचे. मुलांना आधी जेव्हा पैसा नव्हता हाच प्रकार चालायचा ना. माझ्याकडे गाय आहे, तुझ्याकडे बकरी आहे, एक गाय दिली, 2 बकरी दे, टोमॅटो पाहिजे, पोटॅटो घे. अजूनही गावात काही प्रमाणात, कमी प्रमाणात पण होता असा व्यवहार. टोमॅटो पोटॅटो, मी तुला टमाटे देतो, तुम्हाला बटाटे दे. सो देर इज नो इन्व्हॉल्वमेंट ऑफ मनी. ठीक आहे. सो दे आर एक्सचेंजिंग 2 गुड्स अगेन्स्ट इच अदर. एक दुसऱ्याच्या बदल्यात ते गुड्स एक्सचेंज केले जात आहे, पण त्याच्यात मनी इन्व्हॉल्ड नाही आहे, त्याला म्हणतात नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. सो ट्रान्झॅक्शन डोक्यात फिट. ट्रान्झॅक्शन म्हणजे फिट म्हणजे तशी फिट नाही आली पाहिजे डोक्यात. सो बेसिकली डोक्यात फिट झालं पाहिजे. ट्रान्झॅक्शन म्हणजे ज्याच्यात मनी, असं काहीतरी गोष्ट ज्याच्यात इकॉनॉमिक चेंजेस होत आहेत, प्रॉफिट होतोय, लॉस होतोय, तर तो इव्हेंट झाला. ठीक आहे ना. पण व्यवहार होतोय, दॅट इज ट्रान्झॅक्शन. त्याच्यात 2 मॉनिटरी ज्याच्यात पैसा इन्व्हॉल्ड आहे, नॉन मॉनिटरी पैसा इन्व्हॉल्ड नाही आहे. ठीक आहे. आता मॉनिटरीमध्ये 2, कॅश आणि क्रेडिट. पैसे आले तर कॅश, नंतर येणार असतील तर उधारी. नेक्स्ट नॉन मॉनिटरीमध्ये फ्रीमध्ये गुड्स भेटले असतील तर ते, आणि दुसरं जे एक्सचेंज ऑफ गुड्स अगेन्स्ट गुड्स आहे म्हणजे बार्टर ट्रान्झॅक्शन. आता माझा क्वेश्चन आहे मुलांना तुमच्यासाठी. चॅटबॉक्समध्ये सर्वांनी कोऑपरेटिव्हली आन्सर द्या मुलांना ए बी, कारण सगळ्यांनी अनम्यूट केलं तर मला मॅटर होऊन जाईल. ठीक आहे ना. तुम्हाला फ्रीडम दिलेलं आहे मी, पण मग जेन्युइन डाऊट असेल तरच अनम्यूट करा. चॅटबॉक्स इज बेटर. ठीक आहे. त्याच्यातच रिप्लाय करा सर्वांनी. स्टुडंट्स क्वेश्चन नीट आहे का? मी गुड्स सेल केले आणि त्या कस्टमरनी मला चेक दिला. माय क्वेश्चन इज, हे ट्रान्झॅक्शन कॅश आहे का क्रेडिट आहे? क्रेडिट. क्रेडिट ट्रान्झॅक्शन. क्रेडिट. ओके ओके ओके. स्वातीजी बोलले आय थिंक ना आन्सर. ठीक आहे. ओके स्टूडेंट्स, क्या बात है, बढ़िया बढ़िया, मजा आ गया. लेकिन किंतु परंतु बंधू, जे असं ऐकलं असेल तुम्ही, गुगली बॉल टाकतात कधी कधी क्रिकेटमध्ये, सोपा राहतो तो, पण तरी आउट होऊन जातो. तसंच तुमच्यासोबत काहीतरी झालेलं आहे आणि फक्त एक प्लेअर नॉट आउट राहिले, 2 प्लेअर, सूरज आणि राजेंद्र. क्या बात आहे, बढिया. सूरज आजबे आणि राजेंद्र काळेकर हे 2 स्टुडंट्स. मी पहिली गोष्ट क्लिअर करतो, तुमच्यापैकी काही माझ्यापेक्षा वयाने मोठे वगैरे पण असू शकतात.
पण मला क्लासमध्ये प्रॅक्टिकली मी स्टुडंट म्हणूनच संबोधेल. मला ते रिस्पेक्ट देणं प्रत्येकाला पॉसिबल नाही आहे क्लासमध्ये, म्हणून मी स्टुडंट म्हणूनच इंडिकेट करेल. ठीक आहे ना, नाव घेईल डायरेक्टली. येस, जस्ट अ सेकंड स्टुडंट, कोणीतरी आलं आहे, एकच मिनटं. येस, सो स्टुडंट्स क्लीन बोर्ड झालेले आहे सर्व. का बरं? तर हे ट्रान्झॅक्शन कॅश आहे, क्रेडिट नाही आहे. सर असं कसं काय होऊ शकतं? त्याने तर पैसे दिलेच नाही ना. बरोबर ना, त्याने तर पैसे दिलेच नाही, त्याने काय दिला? चेक. आणि त्यातल्या त्यात मनात दुसरा प्रश्न असा, सर चेक जरी त्यांनी आज दिला आहे, बरोबर, मग आपण बँकमध्ये जाऊ, तो चेक जमा करू आणि तो चेक क्लिअर व्हायला फॉर एक्झाम्पल 2 दिवस लागतील. एक एक्झाम्पल, आपल्याला आता माहीत नाही आहे कन्फर्म किती वेळ लागेल ते. सो आपण एक अंदाजे आपण बोलूया की 2 दिवस लागतील चेक क्लिअर व्हायला. सर मग तसं जर विचार केला तर ट्रान्झॅक्शन क्रेडिटच झालं, कारण पेमेंट पोस्टपोन झालं. मुलांनो, याच्यात पेमेंट त्यांनी पोस्टपोन नाही केलं, त्यांनी चेक देऊन टाकला. आता ते बँकिंगची प्रोसिजर आहे. आता समजा सॅटर्डे संडे आला तर बँक बंद आहे असं बी होऊ शकतं, तो पर्सनल विषय. ते असं ते आपण डायरेक्ट म्हणू शकत बँकेत गेलो, पळत पळत गेलो, बँक बंद झाली, ते काही पण होऊ शकतं. बट पॉईंट इज, समोरच्यानी पेमेंट पोस्टपोन केलं का? नाही, त्यांनी चेक दिला लगेच, संपला विषय, कॅश ट्रान्झॅक्शन. तो चेक क्लिअर व्हायला वेळ लागला. असं होऊ शकतं 8 दिवस मी बँकेतच गेलो नाही डिपॉझिट करायला, तो माझा प्रश्न. क्लिअरिंगला 2-4 दिवस लागले, तो बँकचा प्रश्न. याचा अर्थ तुम्ही समोरच्या पार्टीला नाही ब्लेम करू शकत, ही क्रेडिट नाहीये. समोरच्या पार्टीने जर पेमेंट सांगितलं, त्यांनी जर सांगितलं असतं ना उद्या चेक देतो, तर क्रेडिट आहे. त्यांनी जर सांगितलं ना की मी पोस्ट डेटेड चेक देतो, पीडीसी ज्याला म्हणतात, की मी पुढची 8 दिवसाची तारीख टाकून देतो, त्याला म्हणा तुम्ही क्रेडिट ट्रान्झॅक्शन, कारण तो समोरचा पोस्टपोन्ड करतोय पेमेंट. तो जर चेक इमिजिएट देतोय तर तो ट्रान्झॅक्शन, ते ट्रान्झॅक्शन क्रेडिट नाही, ते ट्रान्झॅक्शन कॅश आहे. हे मुलांनो, म्हणजे मजाक नाही करत, मला असं तुमची लायकी नाही काढायची, नॉलेज नाही काढायचं, मला असं काही म्हणायचं नाही निगेटिव्ह. मला 100% माहिती आहे की तुम्ही सगळे चांगली मेहनत कराल, क्लास जॉईन कराल नाही कराल, वॉट एव्हर, मेहनत कराल, सगळ्यांचा रिझल्ट यावा आणि सगळे सिलेक्ट व्हावे. पण सांगायचा अर्थ असा आहे मुलांनो, हा ॲक्च्युली 11च्या बेसिक टॉपिकचा पार्ट आहे. आणि जर आपल्याला नाही येते तर मी असं नाही म्हणणार की आपण काहीच नाही आहे, फक्त एवढं म्हणेल आपल्याला मेहनतीची गरज आहे. हवेत नका राहू, मला एवढं म्हणायचं आहे. असं डिमोटिवेट नका होऊ की आपल्याला काहीच येत नाही, एवढं सोपं होतं तरी नाही आलं, असं डिमोटिवेट नका होऊ. मला एवढंच म्हणायचं आहे की हे डोक्यात ठेवा की आपल्याला बेसिक गोष्ट नाही येते ना, तर आपल्याला मेहनत जास्त लागणार आहे. असं नाही की पोस्ट नाही भेटू शकणार किंवा आपल्याला नाही होणार, 100% होईल, पण मग बाकीचे 1 तास स्टडी करतील, आपल्याला 3 तास करायचं आहे. हे डोक्यात ठेवा जर पोस्ट पाहिजे असेल तर, कारण खूप बेसिक पार्ट आहे. आणि बेसिक मुलांनो, एवढा बेसिक क्वेश्चन एक्झामला येतो का, विचारतील का? मुलांना बेसिक पासून क्लिअर करायसाठीच ही बॅच तुम्ही जॉईन केलेली आहे असं मला एक्सपेक्टेड आहे, आणि म्हणूनच मी तुमच्याकडनं करून घेतोय. राईट, बेसिक कन्सेप्टच पाहिजे ना. सो बेसिकमध्ये पण कॉम्प्रोमाइज नका करू. तुम्हाला जर असं वाटत असेल की हायर पोस्ट आहे, सगळेच हायर क्वेश्चन आहेत, असे कधीच नाही होत. सगळेच हायर क्वेश्चन आले, बेसिक क्वेश्चन्स असतात, आणि आपण हायरच्या नादात असे छोटे छोटे एकदम बेसिक क्वेश्चन विसरून जातो आणि एकदम टप लक्षात ठेवायचं नादात हे सगळं बाजूला ठेवतो. असं नका करू, ठीक आहे. येस, गौरव आणि स्वातीजी काही विचारायचं आहे? नाही, ठीक आहे, ठीक आहे. हँड रेज करताना प्लीज काळजी घ्या मुलांना, ते हँड रेज असे पेंडिंग दिसतात, तर प्लीज डाऊट विचारायचं असेल जेन्युअनली तेव्हाच हँड रेज करा, बाकीच्यांनी हँड लो करा. मला सेटिंगमध्ये सगळ्यांना करता येतं की कोणीच बोलू शकणार नाही, पण मी ठेवलंय मुलांना, तुम्ही विचारा, पण जेन्युअन असेल तर विचारा, ठीक आहे. चला आता पोरांनो पुढं पळूया राव. ट्रान्झॅक्शन झालं फायनली, कॅश क्रेडिट काय जे असेल ते फ्री ऑफ कॉस्ट सगळं ट्रान्झॅक्शन झालं. आता हे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर कुठेतरी लिहून तर ठेवावं लागेल. सर काय गरज लिहायची? अरे पोरांनो, बिझनेस करतोय आपण, लिहावं तर लागेल ना. गरज नाही असं कसं काय? आपल्याला ते लिहून ठेवायची गरज नक्कीच आहे, कारण जसं आपण म्हणतो की बिझनेसची प्रत्येक गोष्ट, म्हणजे माझ्या आजोबांची एक म्हण होती, 100 बका और 1 लिखा, अशी म्हण होते तेव्हाची. तर सांगायचा अर्थ असा की 100 वेळा बकल्या म्हणजे बोलून फायदा नाही, पण 1 वेळा लिहिणं इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. सो बिझनेसमध्ये जेवढे पण ट्रान्झॅक्शन आहे ते आपण प्रॉपरली सिस्टमॅटिकली रेकॉर्ड करून ठेवणं, म्हणजेच लिहून ठेवणं, हे तेवढंच गरजेचं आहे. आणि आपण हे सर्व ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करण्यासाठी एक बुक घेऊ मुलांनो. त्या
रेकॉर्डिंग ज्या बुकमध्ये केलं जाईल त्या बुकचं नाव राहील जर्नल. त्या बुकचं नाव राहील जर्नल. सर जर्नल काय प्रकार असतो? जर्नल म्हणजे एक असं बुक असतं मुलांना ज्याच्यात आपण डे टू डे ट्रान्झॅक्शन्स लिहून ठेवू. म्हणजे छोट्यातल्या छोट्या मोठ्यातल्या मोठ्या ट्रान्झॅक्शन, 1 रुपयाचा असो, 1 करोडचा असो, 1 लाखाचा असो, कॅश असो, क्रेडिट असो, जर आपल्याला पैसे आले आहे, आपल्याला पैसे द्यायचे आहेत, प्रत्येक ट्रान्झॅक्शन, प्रत्येक व्यवहार आपण लिहून ठेवू. मुलांना बिझनेसमध्ये हा खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो की प्रत्येक गोष्ट लिहून ठेवणं. प्रत्येक गोष्ट लिहून ठेवणं हा खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो. अरे 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 एक सेकंड. सो रेकॉर्डिंग करून ठेवू आपण, त्याला म्हणतात जर्नल. शक्यता कॅश ट्रान्झॅक्शन लिहिण्यापेक्षा कॅश क्रेडिट जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे उद्या फॉर एक्झाम्पल एखादा कस्टमर आहे, त्याने आपले पैसे बुडवले आणि आपल्याला जर कोर्टात जायचं ठरलं की आपल्याला त्याच्याविरुद्ध ॲक्शन घ्यायची, कोर्टात जायचं, त्याने आपले पैसे बुडवले. सो कोर्ट काय मागतं पोरांनो? येस, प्रूफ, पुरावा, एव्हिडन्स. सो कोर्टला जर पुरावा द्यायचा असेल तर तुमच्याकडे प्रूफ पाहिजे. आणि प्रूफ केव्हा राहील? जेव्हा तुम्ही ते ट्रान्झॅक्शन कुठेतरी लिहून ठेवाल. त्याच्यामुळे रेकॉर्डिंग हा खूप जास्त इम्पॉर्टंट पार्ट आहे कोणत्याही बिझनेससाठी. ठीक आहे. सो आपण रेकॉर्डिंग करून ठेवणार एका बुकमध्ये आणि त्याला म्हणतात जर्नल. आणि ही जी प्रोसेस आहे पोरांनो, जर्नलमध्ये रेकॉर्डिंग करून ठेवणं, या प्रोसेसला म्हणतात जर्नलायझिंग. ठीक आहे. नाही थांबा, काहीतरी चुकलं. जर्नलायझिंग. आता त्याच्यात पण आहे ना 2 प्रकारचे इंग्लिश राहतात. एक SING का ZING, नाही का, US इंग्लिश आणि UK इंग्लिश. जर्नलायझिंग तेवढं मला नाही यायचं, टेन्शन नाही यायचं. आपले काही इंग्लिशचा पेपर नाही हा की आपल्याला एवढं स्पेलिंग मॅटर करेल. बस कन्सेप्ट तुम्हाला कळली पाहिजे की बिझनेसमध्ये झालेला प्रत्येक व्यवहार आपण एक डायरीमध्ये, एक बुकमध्ये, एक वहीमध्ये कुठेतरी लिहून ठेवतो. त्या डायरीला, त्या नोटबुकला, त्या पेजेसला जिथे आपण लिहून ठेवतो त्याला म्हणतात जर्नल. आणि जर्नललाच दुसरं एक नाव आहे डे बुक. आता याला डे बुक का म्हणतात? तर नावच सांगतंय की डे म्हणजे डेली झालेले प्रत्येक व्यवहार, प्रत्येक ट्रान्झॅक्शन ते एका बुकमध्ये लिहिले जातात, म्हणून त्याला डे बुक म्हणतात. ठीक आहे. सो हे जर्नल, हे पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आता आपण जस्ट एक ट्रेलर म्हणतो ना, ट्रेलर समजून घेतोय. ट्रेलर नंतर पिक्चर देखेंगे ना भाई, पिक्चर तो मजा आएगा ना भाईडू. जसं आता ट्रेलर जसं फक्त 2-2.5 मिनिटाचा ट्रेलर असतो आणि पिक्चर किती वेळेचा असतो? येस, आईला भो एकदम सिरियस जनता आहे, पिक्चरच पाहत नाही कोणी असं वाटतं मला तुमचे सायलेन्स पाहून. जाऊ दे तुम्ही अभ्यासू पोरं आहेत, काही विषयाने पोस्ट काढायचे आपल्याला. सो पोरांनो, बिझनेसमध्ये झालेले ट्रान्झॅक्शन आपण लिहून ठेवू, त्याला जर्नल म्हणतात, डे बुक. ठीक आहे. सो आपण ट्रेलरचा पार्ट कंटिन्यू करूया. आता हे जे बिझनेसमध्ये व्यवहार लिहून ठेवले ना मुलांनो, आता जस्ट इमॅजिन आपल्या बिझनेसमध्ये रोजचे खूप सारे व्यवहार होतील. ओके. आता एक छोटासा बिझनेस बघूया आपण. छोटासा एक किराणा दुकान आहे आपलं आणि आपल्या रोजचे किती व्यवहार होतात? काय वाटतं मुलांना, दिवसभरात किती कस्टमर येतील? छोटंसं दुकान आहे आपलं. एक चॉकलेट घेणारा पण एक कस्टमर आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. 1 रुपयाची चॉकलेट ज्याला विकली ना आपण, तो पण एक कस्टमर आहे. ज्याने पूर्ण यादी घेऊन आला, 5,000चा माल खरेदी केला महिन्याभराचा, तो पण एक कस्टमर आहे आपला. सो छोट्यातला छोटा, मोठ्यातला मोठा, प्रत्येकजण आपला एक कस्टमर आहे. दिवसभरात किती कस्टमर येतील? कॉलेजच्या जवळ आपलं दुकान आहे, चांगल्या स्पॉटवर दुकान आहे, असं काहीतरी इमॅजिन करा. बोला, दिवसभरात किती कस्टमर पकडायचे? 200. ठीक आहे, डन. घाबरायचं नाही पोरांनो, एवढं काय फटकन एकदम 1 सेकंद यांचा द्यायचा. ऑफलाईनला आले तुम्ही, ऑनलाईन वाले ना, ठीक आहे आपण थोडंसं बाजूला ठेवलं की बोलायचं नाही पटापट त्यांच्या रेस्ट्रिक्शन आहे, तुम्ही तर बोला बिंदास. सो 200 ट्रान्झॅक्शन आपण पकडले. ठीक आहे. हां, हे तर फक्त सेलचे आपण पकडले, 200 कस्टमर आले, बरोबर ना. कारण छोटे छोटे ॲक्च्युली होऊन जातात मुलांना. एक बिस्किट पॅकेट विकलं, दुधाची पिशवी विकली, 200 होऊन जातात, काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. ओके. प्लस आपण खरेदीचं तर पकडलंच नाही. आता समजा आपलं एक सुपर मार्केट टाईप छोटंसं कॉलनीच्या आसपास दुकान म्हटलं, दूध ठेवायचं म्हटलं तर दूध डेली परचेस करतो आपण. बाकी गोष्टी आपण 10 ट्रान्झॅक्शन पकडू परचेसचे. परचेस काय 200 नाही होणार. आपण काय 200 व्यापाऱ्यांकडे नाही जाणार ना. परचेस कसं क्वांटिटीमध्ये राहतं. एक गोष्ट आहे, आता दुधाचं पॅकेट येतं 20 पॅकेट लागतील, बिस्किट्स येतं 100 पॅकेट लागतील, ते आपण बल्कमध्ये घेऊ, त्याच्यामुळे ट्रान्झॅक्शन कमी होतील. 10 ट्रान्झॅक्शन पकडू. प्लस बिझनेसमध्ये आपल्याला काही खर्च, रोजचा खर्चामध्ये आपण चहा पाणी पकडू, बरोबर. रेंट, आता रोज नाही देत रेंट, महिन्यातून एकदाच देता माहिती मला. तो भाड्याचा खर्च, म्हणजे रेंटचा जो खर्च आहे तो पण तर आपल्या बिझनेसचा पार्ट आहे. ठीक आहे. लाईट बिल, हमाली, क्लिनिंग, मावशी वगैरे वगैरे, एक आपण दिवसभरात असे 10 ट्रान्झॅक्शन पकडून घेऊ छोटे छोटे. ठीक आहे.
हे झाले थोडक्यात 220 ट्रान्झॅक्शन. मी एकदम बेसिक घेतोय सर, एवढे थोडी होता, तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त पकडा. डन. एका दिवसात 220 ट्रान्झॅक्शन. वर्षभरात किती दिवस चालतं दुकान? वर्षात दिवस किती? 365. किती दिवस सुट्ट्या मानायच्या दुकानाला? 15 दिवस. 65 वरचे. अरे लोक दुकानदार शटर ठोकून देतील ना, येतो का नाही, घरी झोपून राहतो, 65 दिवस सुट्ट्या. दुकान नको टाकू भाऊ, तू जॉब कर, तू मला ट्रान्सफर जॉब घे, 65 सुट्ट्या भेटतील तुला. ठीक आहे. सो बेसिकली पॉईंट इज 365 नाही, आपण 300 दिवस पकडू. चला 65 दिवस दुकान बंद ठेवायचं. एकदम राजेशाही कारभार आहे. शनिवार रविवार दुकान बंद, गरज असेल तर सोमवारी या, काही विषय नाही. ठीक आहे. 300 दिवस सुट्ट्या. किती झाले सॉरी 300 दिवस सुट्ट्या नाही रे, 65 दिवस सुट्ट्या पकडल्या, 300 दिवस ट्रान्झॅक्शन झाले. किती झाले? 66,000 ट्रान्झॅक्शन. याच्यात आपण ते सीझन तर सोडूनच दिलं बरं का. दिवाळीला जास्त व्यवहार राहतात, मग ते दिवसातून 500 कस्टमर होतात, ते सोडूनच द्या. ते तर आपण हिशोबातच घेत नाही, आपण ॲव्हरेज घेतोय डायरेक्ट. कधी कधी मंदी बी राहते ना, आपण ॲव्हरेज घेतोय. 66,000 ट्रान्झॅक्शन. जस्ट इमॅजिन, तुम्ही कम्प्युटराइज नाही करत आहे अकाउंटिंग वगैरे, एक असं बुक आहे, बुक नाही त्याला ग्रंथ म्हणावं लागेल. 66,000 ट्रान्झॅक्शन म्हणजे ते आणि म्हणजे कसं कुठे लिहिणार, किती पेजेसची नोटबुक घ्यावी ती, आणि त्याच्यात कसं लिहावा, खूप मोठा चॅलेंज आहे. 66,000 ट्रान्झॅक्शनचा असा हा ग्रंथ, म्हणजे ते पेजेस सुद्धा पलटावे लागतील, असे 2 माणसं लागते पेजेस पलटायला लिहायला, असं मोठं काम होऊन जाईल एकदम. ठीक आहे. सो 66,000 ट्रान्झॅक्शन, एवढे ट्रान्झॅक्शन होलसेलमध्ये लिहून टाकले राव. आता ते जर्नल भरलं, मोठं झालं जर्नल भरलं. आता याच्यात सगळंच लिहिलं आपण, कॅश उधार विधार सगळं लिहून ठेवलं. आता वन ऑफ द कस्टमर, काय ना तुमचं? ओम. सो ओम जे आपले कस्टमर आहे ते आले आपल्याकडे, आणि सर पैसे आले, पगार बिगार झाला आहे, ते आपली उधारी किती बघा, आता आपलं आज क्लिअर करून टाकू. म्हटलं सर थांबा, मला ते जर्नलमध्ये शोधावं लागेल. चला रे भाऊ, जर्नल ओपन करा. 66,000चा ग्रंथ. ओम 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 ओमकार होऊन जाईल पूर्ण, माझी माळा जपली जाईल. ओम शोधायचं सोपं आहे का? म्हणजे त्या 66,000 मधनं ओम सोबत कोणते ट्रान्झॅक्शन झाले, किती ट्रान्झॅक्शन झाले, आणि त्याच्यातून शोधून काढायचं किती पैसे भेटले. दिस इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल. इम्पॉसिबल म्हणायला हरकतच नाही. शोधणार कसं आणि किती शोधणार? मॅन्युअली जर असलं सगळ्याच गोष्टी आपण कन्सिडर करूया तर खरंच प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. कारण आपण जे समजूया, तू महिन्यातून समजा माझ्याकडे 4 वेळा येतो, म्हणजे वर्षभरात 30-40 ट्रान्झॅक्शन झाले. कधी कधी माल घेऊन जातो, कधी पैसे देऊन जातो, कधी कॅश घेतो, कधी उधार घेतो, आणि त्यातल्या त्यात तुझ्यासोबत माझे 100 ट्रान्झॅक्शन झाले, आणि त्या 100 ट्रान्झॅक्शन मधून शोधून काढायचं आहे की तुझ्याकडनं किती घ्यायचं. इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. मी पेजेस पलटेपर्यंत ओम भाऊ कल्टी मारून देईल. तो म्हणेल सर शोधून ठेवा, मी येतो नंतर. आणि एकदा गेल्यावर पैशाची गॅरंटी का? अजिबात नाही. एकदा सोडून गेल्यावर पोरीची आणि सोडून गेलेला कस्टमरची काहीच गॅरंटी नाही. पहिले पैसे काढून घ्यायचे. ठीक आहे. काही काहींच्या चेहऱ्यावर एकदम मोठा हसू आलं, काय माहिती एक्सपिरियन्स झाला का काय तुमचा, हरकत नाही. चला त्या एक्सपिरियन्समधून बाहेर येऊ आणि मला ट्रान्सफरच्या एक्सपिरियन्समध्ये एंटर करू. स्टुडंट्स, हे ट्रान्झॅक्शन प्रॅक्टिकली शोधणं पॉसिबल नाही आहे. खूप सारे ट्रान्झॅक्शन झालेत. मग आता एवढ्या साऱ्या ट्रान्झॅक्शनमधनं शोधणं पॉसिबल नसल्यामुळे आपण काय करू, त्याची आहे ना समरी बनवू आणि प्रत्येकाचं एक अकाउंट बनवू. प्रत्येकाचं एक अकाउंट म्हणजे नेमकं काय सर, तर आपले जेवढे कस्टमर आहेत ना ते प्रत्येकाचं एक सेपरेट अकाउंट बनवू आपण. ठीक आहे. जसं आता तुम्ही खतावणी बघितली असेल समजा कधी मराठीमध्ये, खतावणी किंवा खाता वही पण म्हणतात त्याला, बघितले असेल. आता मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला ते थोडं तुम्ही केव्हा बघितलं असेल ते पण सांगतो. लक्ष्मीपूजन वगैरे होतं. लक्ष्मीपूजनच्या वेळेस असे रजिस्टर दिसतात. मग कुठे गेला अजून एक, हां असे रजिस्टर असतात मोठे मोठे, बघितले का? व्यापाऱ्यांच्या घरी असतात असे. हे बघा, हे असे रजिस्टर असतात. हे बाबू हे तर होलसेलमध्ये काम आहे एकदमच. आणि हे अशा मोठ्या साईजचे असतात, आणि मग त्याच्यात ते लिहिलं जातं. असे सगळे रजिस्टर असतात. आता त्याच्यात काय केलं जातं, प्रत्येकाचं सेपरेट अकाउंट ओपन केलं जातं. म्हणजे जसं ओम माझ्याकडे आला ना, मला काय करायचं आहे, माझ्याकडे टोटल फॉर एक्झाम्पल माझे असे 200 कस्टमर आहेत रेग्युलर, जे क्रेडिटवर घेऊन जातात, पुढच्या महिन्याला पैसे देतात, असं चालू असतं सर्कल. आता ते डायरी आहे, त्याच्यात 200 पेजेस मी सेपरेट केलेले आहे. एक कस्टमरचं एक पेज. आता हे शोधायला थोडं सोपं होईल. आणि ते स्टार्टिंगला आहे ना, तर टेलिफोन डायरेक्टरी कशी असते, टेलिफोन डायरेक्टरी ABCD,
तसं ते असतं ओमवरनं ओमचा पेज नंबर किती आहे 70 पेजवर गेलो ओमचे सगळे ट्रान्झॅक्शन एका जागेवर, त्याला म्हणतात अकाउंट. आणि त्याला टेक्निकल वर्ड जो आहे अकाउंटिंगमध्ये तो आहे लेजर, LEDGER, लेजर. आता आपण लेजर हा शब्द रेग्युलर नाही यूज करणार म्हणून मी आधी अकाउंट बोललो. लेजर आपण समजून घेऊ काय आहे कन्सेप्ट वगैरे समजताना, नोट्समध्ये आहे. पण जेव्हा आपण डेली वर्ड यूज करू ना, मी अकाउंट सांगेल, अकाउंट ड्रॉ करा बरं. अकाउंट म्हणजे लेजर. ठीक आहे. तर अकाउंट म्हणजे काय, तर आपण प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक एखाद्या प्रॉपर्टीचं, प्रत्येक लायबिलिटीजचं म्हणजे एखादे कर्ज वगैरे असेल तर प्रत्येक आयटमचा आपण एक सेपरेट अकाउंट बनवतो, त्याला लेजर म्हणतात. आणि बोलता बोलता मी असं 3-4 वेळा केला, असं नेमकं असं आहे काय सर. सो मुलांना असा त्याचा फॉर्मॅट असतो. ओके, असा लेजरचा फॉर्मॅट असतो. टी शेप, हा टीचा फॉर्मॅट आहे ना, म्हणून याला टी शेप फॉर्मॅट म्हणतात. लेफ्ट साईडला DR म्हणजे डेबिट लिहिलं जातं, राईट साईडला CR म्हणजे क्रेडिट लिहिलं जातं. आणि ते प्रत्येकाचं सेपरेट अकाउंट असतं. जसं आता ओम नावाचा माझा कस्टमर आहे म्हणून मी ओम्स अकाउंट असं लिहिलं, ॲपॉस्ट्रॉफीज लावतात नावाच्या आधी. सो असं प्रत्येक पर्सनचं एक सेपरेट अकाउंट बनवलं जाईल. आता बरोबर आहे बघा मुलांना, 200 पेजेसचं रजिस्टर आहे, त्याच्यात मला ओम शोधायचं आहे आणि ओमचा सगळा व्यवहार एक ठिकाणी आहे. त्याला म्हटलं भाऊ 2 मिनिटं थांबलं की टोटल घेऊन सांगतो किती पैसे घ्यायचे. आता पॉसिबल आहे ना, आता पॉसिबल आहे. कारण झालं काय, त्याच्याशी झालेले सर्व व्यवहार एकच सोबत दिसत आहे ॲट अ टाइम, एकाच प्लेसवर एकाच पेजवर दिसत आहेत. तर ते शोधणं सोपं आहे, तेव्हा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर म्हणून हे काम हे काम जर्नलमध्ये नव्हतं होत ना, त्याच्यात खूप सारे ट्रान्झॅक्शन होते आणि ते सगळे बॅक टू बॅक होते. त्याच्यात असं ओमचे स्पेशल ट्रान्झॅक्शन नव्हते सापडत. याच्यात डेट वाईज सगळं असतं म्हणून त्याला डे बुक पण म्हणतात, डे वाईज सर्व असतं. याच्यात आपल्याला पर्सन वाईज इन्फॉर्मेशन असते म्हणून एकेका व्यक्तीचं आपण सेपरेटली अकाउंट शोधू शकतो. सो आता बरं झालं, चला हे सोल्युशन भेटलं की आपल्याला ओमकडनं किती पैसे घेणं देणं काय आहे ते कळलं. आता फॉर एक्झाम्पल मला आता बिझनेसमध्ये बघायचं आहे की मला लोकांकडनं घेणं किती आहे देणं किती आहे काय कळलं पाहिजे ना बिझनेसमध्ये. आता फॉर एक्झाम्पल माझे जे टोटल कस्टमर्स आहेत त्यांच्याकडनं मला घेणं किती. आता सर तुम्ही बोलले ना प्रत्येक कस्टमरचं सेपरेट अकाउंट बनवणार, मग आता काय प्रॉब्लेम आहे सर, तुमचं म्हणणं काय आहे नेमकं. बघा 200 पेजेसवर मी 200 कस्टमरचं अकाउंट बनवलं, पण तरी पण मला टोटल कस्टमरकडनं पैसे घ्यायचे किती हे समजण्यासाठी त्या 200 पेजेसची ते टोटल घ्यावे लागेल. बरोबर ना, ते 66,000 ट्रान्झॅक्शनवरनं आपण 200 पेजेसवर आलो. पण त्या 200 पेजेसमध्ये सुद्धा आपल्याला कस्टमरकडनं टोटल पैसे किती घ्यायचे, त्याच्यासाठी 200 अकाउंट जे आहेत प्रत्येक अकाउंट क्लोज करा आणि प्रत्येकाची टोटल घ्या, हे पण कलेक्टिव्हली काम अवघडच आहे. मग काय करणार, हे जेवढे अकाउंट बनवले ना त्या अकाउंट्सची आपण समरी लिस्ट बनवू. समरी लिस्ट बनवू. ओके, म्हणजे त्या समरी लिस्टमध्ये काय राहील तर जेवढे कस्टमर्स आहेत ना त्यांचा एक ग्रुप, आता त्याला काय म्हणतात, एक एक्झाम्पलच्या बेसिसवर सांगतो मी, असे खूप सारे असतात त्याच्यात. तर कस्टमर्सला म्हणतात सुंदरी दे, तर काय म्हणणार, सुंदरी दे तर, असं नाही रे, सन्ड्री डेटर्स आहे ते. ठीक आहे, सन्ड्री डेटर्स. सन्ड्री म्हणजे काय तर टोटल, आणि डेटर्स म्हणजे काय तर असे कस्टमर ज्यांच्याकडनं आपल्याला पैसे घ्यायचे आहेत. मुलांना तुम्ही जर ऑब्झर्व करत असाल ना, प्रत्येक 2 मिनिटात मी काहीतरी नवीन शब्द वापरतो आणि लगेच त्याचं एक्सप्लेनेशन पण सांगतोय. आता प्रत्येक एक्सप्लेनेशन मी नोट्समध्ये देणार का, नोट्समध्ये तर नो डाऊट खूप साऱ्या गोष्टी राहतील. पण मुलांनो, जर तुम्ही लेक्चर लाईव्ह बघत आहात, रोहन हे लेक्चर तुम्हाला ॲपमध्ये रेकॉर्डिंग भेटेल आज. ओके, आजच लेक्चर झाल्या भेटून जाईल आणि ॲपमध्येच लेक्चर होतील. हे फ्री ठेवलं आहे ना आपण सर्वांसाठी म्हणून गुगल मीटवर आहे. ठीक आहे, 2 लेक्चर झाल्यानंतर सर्व लेक्चरच ॲपमध्ये होतील बाय डिफॉल्ट. ओके, तर आपण होतो समरी लिस्टवर. सन्ड्री डेटर्स, DEBTORS. त्याच्यात बी आहे पण बी सायलेंट आहे. साला इंग्लिशमध्ये काय सायलेंट आणि काय व्हायलेंट राहतं तेच कळत नाही, पण ठीक आहे आता ते आहे तर आहे. सन्ड्री डेटर्स. सो डेटर्स म्हणजे काय तर जेवढे कस्टमर्सकडून आपल्याला पैसे घ्यायचे. तर आता याच्यात काय झालं, मला समरी भेटली टोटल 200 कस्टमरकडनं किती घ्यायचे. बरोबर, त्याच्यानंतर टोटल सप्लायर आहेत माझे 10 सप्लायर. टोटल 10 सप्लायरला म्हणतात किती पैसे पे करायचे. तर याची मला समरी लिस्ट बनवायची होती. ती समरी लिस्ट बनवली एका जागेवर, त्याला म्हणतात ट्रायल बॅलन्स.
त्याला म्हणतात ट्रायल बॅलन्स. हे जेवढे वर्ड लिहितोय ना मी ते सेपरेट टॉपिक आहेत बरं का पोरांनो. आपल्याला डायरेक्ट एक सेपरेट टॉपिक म्हणून स्टडी करणार आहे आपण. डायरेक्ट विषय गंभीर आहे आपला. जर्नल हा एक टॉपिक आहे, लेजर हा एक टॉपिक आहे, ट्रायल बॅलन्स हा एक सेपरेट टॉपिक आहे, कन्सेप्ट आहे सेपरेट. ठीक आहे. सो मुलांना ट्रायल बॅलन्स जे आहे ते आपण बनवणार समरी लिस्ट. आता मेन म्हणजे अशा काही ॲडजस्टमेंट असतात, असे काही घटना असतात, व्यवहार असतात जे आत्तापर्यंत व्यवहार कन्सिडर झाले नव्हते, ते आपल्याला आता ॲडजस्टमेंटमध्ये कन्सिडर करावं लागतील. सर आता ॲडजस्टमेंट म्हणजे काय, नेमकं एखादं एक्झाम्पल तर असं ॲडजस्टमेंट राहील म्हणजे नेमकं काय. फॉर एक्झाम्पल आपला एक कस्टमर आहे, त्यांनी पैसे बुडवले, बरोबर. आता त्यांनी जर पैसे बुडवले तर लेक्चर 8:30 पर्यंत राहील आज. ठीक आहे. सो ॲडजस्टमेंट्स म्हणजे समजा एखाद्या कस्टमरने पैसे बुडवले. आता कस्टमरने जर पैसे बुडवले तर आपले डेटर्स कमी होऊन जातील आणि पैसे बुडाले म्हणजे आपलं नुकसान झालं तर ते आपलं लॉस राहील. तर आपल्याला त्याचे इफेक्ट द्यावे लागतील. ॲडजस्टमेंट असतात तर त्याचे काही इफेक्ट असतात. अकाउंटिंगवर जो इफेक्ट किंवा परिणाम झाला ते आपल्याला दाखवावे लागतात. आणि हे सर्व कन्सिडर करून फायनली मुलांना आपण हे सर्व कशासाठी करतोय. ॲट द एंड बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया. भाई कमाने का है पैसा. सो पैसा कमवायचा आपला एम आहे. तर मग एक्झॅक्टली बिझनेस आपण करतो कशासाठी, प्रॉफिट कमवायला. पण प्रॉफिट झाला का नाही हे तर कळलं पाहिजे. आपण आतापर्यंत जेवढं अकाउंटिंग केलं, जेवढं काय काय टर्म बघितले, जर्नल, लेजर वगैरे वगैरे वगैरे, पण याच्यात कुठे आपण असं काही प्रॉफिट लॉस बद्दल बोललोच नाही अजून. आणि बघा प्रॉफिट शोधायचं आहे, असं करू जर्नल ओपन करू, बाबा 66,000 नाही जमेंगा मेरे भाई. लेजरमध्ये पाहू सर, बाबा ते 200 कस्टमर, 10 सप्लायर, तेवढं मोठं अकाउंट, नाही जमणार. समरी लिस्ट, हां समरी आपल्या कामाची आहे. कारण त्याच्यात समरी म्हणजे बेसिकली काय असतं मुलांना, आपण जे अकाउंट बनवणार आहोत ते इयर एंडसाठी बनवतो आपण. आणि इयर एंड कधी होतं तर 31 मार्च 2000 जे पण असेल 2024, 25, 26 वगैरे वगैरे. सो 31 मार्चला फायनान्शियल इयर एंड होतं. आणि त्या इयर एंडला म्हणजे 31 मार्चच्या दिवशी आपण पूर्ण अकाउंट्स बनवतो आणि मग फायनली शोधतो की आपल्याला वर्षभरात बिझनेसमध्ये प्रॉफिट झाला का लॉस झाला तर किती झाला हे समजलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण फायनली इयरच्या एंडमध्ये आपण जे बनवतो त्याला म्हणतात फायनल अकाउंट्स. त्याला म्हणतात फायनल अकाउंट्स. ठीक आहे. आता फायनल अकाउंट्समध्ये नेमकं येतं काय मुलांना. फायनल अकाउंटमध्ये 3 गोष्टी येतात. एक असतं ट्रेडिंग अकाउंट. हां, ट्रेडिंग अकाउंट, ट्रेड म्हणजे व्यवहार. सो ट्रेडिंग अकाउंटमध्ये पल्लवीजी तुमचा काय डाऊट आहे, तुम्हाला याच्यावर नाही समजत आहे का, काय प्रश्न आहे नेमका तुमचा. म्हणजे नोट्स दाखवणार नाहीये का, काय प्रश्न आहे तुमचा. मी तर सर्व गोष्टी झूम करून दाखवतोय उलट तुम्हाला. बोर्डवर तरी मे बी दिसत असेल का नाही, याच्यावर तर मी झूम करून दाखवतोय तुम्हाला प्रत्येक गोष्ट. जर एखादं अक्षर नाही समजत आहे तर असं विचारा तुम्ही, काही नाही समजलं तर. कारण तुम्हाला समजण्यासाठी उलट मी बोर्डवर एवढं काही सर्व लिहिलेलं असताना जो पॉईंट चालू आहे तो मी झूम करून दाखवतोय. ऑफलाईनमध्ये पण स्टुडंट बसले त्यांना पण ते क्लिअरली दिसतंय. कारण व्हाईट बोर्ड ओके. अशा बोर्डवर समजेल का तुम्हाला. आता याला सध्या काळी झालाय बोर्डला, मी आता ते क्लिअर करतो, त्याला काही ऑप्शन नाही आहे. ते काळी क्लिअर होईपर्यंत थोडं येल्लोच दिसेल. हा ॲक्च्युली एकदम प्लेन व्हाईट पेपर आहे, एकदम प्लेन व्हाईट पेपर आहे, एकदम ब्राईट व्हाईट. पण तुम्हाला ते तसं दिसतंय, तो इश्यू होईल सॉल्व 1-2 दिवसात.
याच्यावर लिहिलेलं समजतंय का? काय प्रॉब्लेम नाही, ब्लॅक काय आणि व्हाईट काय. मला तरी असं वाटतंय तो थोडा येल्लोइश इफेक्ट असल्यामुळे तुम्हाला समजायला प्रॉब्लेम येत असेल, नाही तर ब्लॅकवर पण एकदम क्लिअर दिसतं. ठीक आहे, ब्लॅकवर व्हाईट पण एकदम क्लिअर दिसतं, कसंही काही प्रॉब्लेम नाही, करू शकतो आपण. नाव ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय तर नावच आहे ट्रेड म्हणजे व्यवहार. जो खरेदी विक्रीच्या ज्या गोष्टी असतात त्या फायनल आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये लिहू. त्याच्यानंतर एक असतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरं असतं बॅलन्स शीट. फायनल अकाउंटमध्ये या 3 गोष्टी असतात मुलांना. एक असतं ट्रेडिंग अकाउंट, दुसरं असतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरं असतं बॅलन्स शीट. ओके मुलांना ट्रेडमध्ये व्यवहार असतात, खरेदी विक्री असतात गुड्सच्या. त्याच्यानंतर आपल्याकडे काही स्टॉक वगैरे होता तर त्या गोष्टी याच्यात बघितल्या जातात. प्रॉफिट अँड लॉसमध्ये बिझनेसचा प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जातो. आणि फायनली आपल्याकडे बिझनेसमध्ये आपल्याकडे प्रॉपर्टीज किती आहे आणि आपल्यावर कर्ज किती आहे ही सर्व समरी बनवली जाते बॅलन्स शीटमध्ये. ठीक आहे, सो अगेन मी जसं सांगतो ट्रेलर आहे, हा पण एक सेपरेट टॉपिक आहे, म्हणजे त्याच्यावर सेपरेट लेक्चर होणार आहे, त्याच्यावर ते तुम्हाला समजेलच. ठीक आहे, सो हा सर्व अकाउंटिंगचा आपला सायकल आहे. आता अकाउंटिंगचं सायकल नंतर आपण थोडंसं पुढे जाऊया. परत आपण बिझनेस ट्रान्झॅक्शनपासून स्टार्ट केलं होतं. सो बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये आपण बघितलं की बिझनेसमध्ये जे होणारे व्यवहार असतात, जे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी असतात, ज्याचा बिझनेसवर काहीतरी परिणाम होतो इकॉनॉमिकली, बिझनेसच्या मालमत्तेवर किंवा बिझनेसच्या कर्जावर किंवा बिझनेसच्या कॅपिटलवर, तर काही परिणाम होत असेल तर त्याला बिझनेसचं ट्रान्झॅक्शन्स म्हणतात. इव्हेंटमध्ये आपण बघितलं की कॉन्सिक्वेन्स ऑर रिझल्ट ऑफ ट्रान्झॅक्शन. 100 रुपयाला वस्तू घेतली, 130ला विकली, 30 रुपये प्रॉफिट झाला, तर घेतली 100ला, ते काय आहे ट्रान्झॅक्शन. विकली 130ला, ते काय आहे ट्रान्झॅक्शन. आणि 30 रुपये प्रॉफिट झाला, ते काय आहे ते इव्हेंट आहे. ओके, येस स्वातीजी, तुम्ही कंटिन्यू हँड रेज केला आहे, काही क्वेश्चन आहे का? हा पल्लवी बोला, हँड रेज नका करू, डायरेक्ट अनम्यूट करा ना, विचारायचं असेल तर. तेच तर सांगतो तुम्हाला. नेक्स्ट अकाउंट. मुलांनो, ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये जे इंडिव्हिज्युअल ट्रान्झॅक्शन्स जे आपण रेकॉर्ड करून ठेवतो, आपण अकाउंटमध्ये बघितलं ना, ते लेजर त्याच्याबद्दलच दिलं आहे. इंडिव्हिज्युअल ट्रान्झॅक्शन्स ऑफ लाईक नेचर म्हणजे जे सेम ट्रान्झॅक्शन्स असतात, रेकॉर्डेड, ॲडेड, सबस्ट्रॅक्टेड ॲट वन प्लेस. आपण एकाच प्लेसवर सगळे ट्रान्झॅक्शन्स लिहितो. सच प्लेस इज टर्म्ड ॲज अकाउंट, त्याला म्हणतात अकाउंट. जसं आपण बघितलं होतं ओम अकाउंट, बरोबर. तर ओमसोबत काय काय ट्रान्झॅक्शन असू शकतात. ओम आपला कस्टमर आहे, ओमला आपण गुड्स विकणार, ओम आपल्याला पैसे देणार. सपोज कधी कधी तो आपल्याला चेक देऊ शकतो, कधी आपण त्याला क्रेडिटवर माल विकू शकतो, कधी आपण त्याला डिस्काउंट दिला, कधी त्याने आपले पैसे बुडवले. तर जेही ट्रान्झॅक्शन होत आहेत ओमसोबत, ते सर्व लाईक नेचर म्हणजे ते सर्व सेम कॅटेगरीचे आहेत. ते आपण रेकॉर्ड करू, ॲड करू किंवा सबट्रॅक्ट करू. सर सबट्रॅक्ट म्हणजे नेमकं कसं? आता बघा, मी त्याला माल विकला, मी ॲड केलं. आधी समजा त्याच्याकडनं 100 रुपये घ्यायचे होते, मला त्याच्याकडनं 100 रुपये घेणे होते, बरोबर. त्याने अजून 40 रुपयाचा माल माझ्याकडनं क्रेडिटवर परचेस केला. मग आता मी ॲड करणार की मला त्याच्याकडनं 140 घ्यायचे. आता तो माझ्याकडे आला आणि त्याने 80 रुपये जमा केले. मग मी त्याच्यातून ते लेस करणार, कारण आता मला 60 रुपीजच घ्यायचे. सो ते सर्व एकाच ठिकाणी होईल, त्याला अकाउंट म्हणतात. सो अकाउंट म्हणजे नेमकं काय समजून घ्या. अकाउंट इज अ रेकॉर्ड ऑफ ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन, सर्व बिझनेस ट्रान्झॅक्शन रिलेटिंग टू पर्टिक्युलर पर्सन. इथं पर्सन कोण आहे? ओम. किंवा पर्टिक्युलर आयटम, एखादा आयटम आहे स्पेसिफिक, त्या आयटमशी रिलेटेड सर्व गोष्टी एकाच ठिकाणी लिहायच्या. समजा आता कम्प्युटर आहे, कम्प्युटरशी रिलेटेड काही झालं तर एक अकाउंट त्याचं बनवून ठेवलं सेपरेट, असं. सो इन अन अकाउंटिंग वी कीप अ सेपरेट रेकॉर्ड ऑफ ईच इंडिव्हिज्युअल ॲसेट, लायबिलिटी, एक्सपेन्स और इन्कम. सो आपण काय करतो, अकाउंटिंगमध्ये प्रत्येकाचं सेपरेट ट्रान्झॅक्शन ठेवतो, प्रत्येकाचं सेपरेट अकाउंट बनवतो. प्रत्येक कस्टमर सेपरेट अकाउंट, प्रत्येक प्रॉपर्टी, माझ्याकडे लँड आहे, माझ्याकडे बिल्डिंग आहे, माझ्याकडे गाडी आहे, प्रत्येकाचं सेपरेट अकाउंट. लायबिलिटी, कर्ज, लायबिलिटी म्हणजे कर्ज. समजा मी वेगवेगळे लोन घेऊन ठेवले, ICICIचं लोन आहे, ॲक्सिसचं लोन आहे
किंवा मी अजून कोणाकडनं फ्रेंडकडनं वगैरे लोन घेतलेलं आहे, प्रत्येकाचं सेपरेट अकाउंट. एक्सपेन्सेस जेवढे खर्च केले आपण, सॅलरीचा खर्च केला सेपरेट अकाउंट, लाईट बिलचा खर्च केला सेपरेट अकाउंट, प्रत्येकाचं सेपरेट अकाउंट. ऑर इन्कम किंवा कोणत्याही प्रकारचा इन्कम झाला, जसं गुड सेल्स केले आपला इन्कम झाला, प्रत्येकासाठी सेपरेट अकाउंट राहणार आहे. सो ऑल अकाउंट्स आर डिवायडेड इंटू 2 साइड्स. प्रत्येक अकाउंट 2 साईडमध्ये डिवाइड होतात. हे लेफ्ट साईड डेबिट आहे आणि राईट साईड ही क्रेडिट साईड आहे. ठीक आहे ना. सो आणि त्याला ॲब्रिवेटेड म्हणजे त्याचा शॉर्टकट बघा हा DR आणि क्रेडिटचा शॉर्टकट आहे CR. मुलांनो हा स्टँडर्डाइज शॉर्टकट आहे, म्हणजे असं भाऊ आपण शॉर्टकट मारतो असं नाही आहे. बुकमध्ये तो एक्झाममध्ये पण तुम्हाला DR CRच राहील, तर लक्षात ठेवा DR फॉर डेबिट, CR फॉर क्रेडिट. ठीक आहे. या दोन गोष्टी 2 साईड असतात एखाद्या कोणत्याही अकाउंटच्या. नाव नेक्स्ट कन्सेप्ट आफ्टर ड्रिंक्स ब्रेक. ओके मुलांना पुढची कन्सेप्ट आहे कॅपिटल, ज्याला आपण मराठीत म्हणतो भांडवल. ओके, ज्याला मराठीत म्हटलं जातं भांडवल. आता भांडवल म्हणजे काय, तर बिझनेसमध्ये आपण जे पण गुंतवणूक करतो, दॅट इज बिझनेसमध्ये आपण जे पण इन्व्हेस्टमेंट करतो त्याला म्हणतात कॅपिटल. आता याच्यात सर्वात मोठं मिसकन्सेप्शन किंवा ज्याला आपण गैरसमज म्हणतो, सर्वात मोठा गैरसमज असा आहे की प्रत्येकाला काय वाटतं बिझनेसमध्ये जे पैसे आणले त्यालाच फक्त कॅपिटल म्हणतात. स्टुडंट्स, आन्सर इज नो. तुम्ही बिझनेसमध्ये पैसे आणा म्हणजे कॅश, बिझनेसमध्ये तुम्ही बँकमधनं पैसे आणा, बँक बॅलन्स आणा, किंवा बिझनेसमध्ये समजा तुम्ही आता फॉर एक्झाम्पल आता ही चेअर, मागे तुम्ही चेअर बघू शकतात, ही चेअर आहे ना घरीच होती. ठीक आहे, काही जास्त यूज नव्हता घरी, म्हटलं काही आता काम नाही सध्या चेअरचं वगैरे, तर म्हटलं आता आपल्याला ऑफिस असं इम्प्रेसिव्ह वाटलं पाहिजे, मुलं क्लासमध्ये वगैरे येतात, तर मग आपण त्या हिशोबाने हे चेअर्स घेऊन जाऊ. मग म्हटलं चला घरी काही काम नाही, आता हे 2 चेअर, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 10,000ची एक चेअर आहे. सो 20,000च्या 2 चेअर आहेत, या मी बिझनेसमध्ये इंट्रोड्यूस केल्या, म्हणजे इंट्रोड्यूस इन द सेन्स काय केलं, घरून बिझनेसमध्ये आणल्या. ठीक आहे, इट इज ऑल्सो अ कॅपिटल. हे सुद्धा कॅपिटल आहे. कॅपिटल म्हणजे फक्त पैसेच आणणं असं नाही. कोणतीही गोष्ट जी माझ्या पर्सनल बिझनेसमधनं किंवा वी कॅन से पर्सनल प्रॉपर्टीमधून मी जे बिझनेसच्या मध्ये आणतो, बिझनेसमध्ये आणतो आहे, दॅट इज माय कॅपिटल. ओके, हे पण क्लिअर ठेवा, कारण तुम्हाला आतापर्यंत कोणी विचारलं असतं कॅपिटलचं, बऱ्याच जणांच्या मनात असं मला वाटतं, तुमच्या मनात बऱ्याच जणांच्या मनात काय असेल, पैसे, बिझनेसमध्ये पैसे आणले, हेच असेल डोक्यात, तर तसं नाही आहे. सो अमाऊंट मे बी इन द फॉर्म ऑफ कॅश. एकदम क्लिअर दिलं बघा, अमाऊंट ही कॅश असू शकते, नो डाऊट. कॅश किंवा गुड्स म्हणजे माल आणला आपण किंवा ॲसेट्स आणलं. सो फॉर द फर्म, आणि हे स्टार्टिंगपासून परत रीड करतो बघा, इट रेफर्स टू अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय प्रोप्राइटर इन अ बिजनेस एंटरप्राइज. सो बच्चों क्या बोला इधर, प्रोप्राइटर. आता हा प्रोप्राइटर म्हणजे नेमकं काय, प्रोप्राइटर म्हणजे ओनर ऑफ द बिझनेस. मराठीत मध्ये असं प्रोप्रा असं कधी लिहिलेलं बघितलं असेल, बिझनेसच्या नावाच्या पुढे ना असं लिहिलं जातं बऱ्याच ठिकाणी प्रोप्रा. तर हे प्रोप्रायटर, प्रोप्रायटर म्हणजे थोडक्यात बिझनेसचे ओनर. आता मी इथे प्रोप्रायटरचा मिनिंग ओनरच सांगतो आहे, त्याचं कारण काय, समजा एकट्याचा माझा बिझनेस आहे, तर मी एकटा ओनर झालो. आता समजा आम्ही पार्टनर्स आहे, 4 पार्टनर्स मिळून आम्ही स्टार्ट केलंय, तर आम्ही 4ही पार्टनर झालो, आम्ही 4ही ओनर झालो. ओके, सो प्रोप्रायटर म्हणजे थोडक्यात बिझनेसचे जे ओनर. म्हणजे काय, तर जे ओनर आहेत ना बिझनेसचे, त्यांनी जे आणलं ना बिझनेसमध्ये, दॅट इज कॅपिटल. बिझनेसचे जे मालक आहेत, जे ओनर आहेत, त्यांनी बिझनेसमध्ये जे पण आणलं त्याला म्हणतात कॅपिटल. ठीक आहे. पल्लवी जी, तुम्हाला हे रिडेबल आहे का नोट्समध्ये? बघा तर नोट्सचं कंटेंट रिडेबल आहे का प्रॉपरली? मी जे हायलाईट करून दाखवतोय म्हणजे जो पॉईंट चालला आहे तो पॉईंटरने, तर रिडेबल आहे का? बाकीच्यांनी पण प्लीज रिप्लाय करा, म्हणजे त्यांनी जस्ट डाऊट रेस केला म्हणून त्यांचं नाव घेतलं मी. नाही तर मग पल्लवीलाच विचारता आम्हाला दिसत नसेल तर चालेल का? पुराण तसं काही नाही, सर्वांसाठीच क्वेश्चन असतो हा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ओके. हां, अजून एक ऑप्शन देतो तुम्हाला. मी छोटा होऊन जाऊ का? छोटा व्हायचं राव का मोठा व्हायचं? एकच मंत्र आहे, जय हनुमान. अरे थांबा थांबा थांबा, स्क्रीनच सरकली राव. जय हनुमान. हां चला, आपल्याकडे हा पण पर्याय आहे बघा. तर नाव बेटर का आधीपेक्षा? आधीच योग्य होतं पोरांनो? प्लीज रिप्लाय करा. आणि मला चेंजेस करायला मुलांना तुमच्यासाठी मी असे ॲक्च्युली खूप साऱ्या बॅचेस कंडक्ट करतो ऑनलाईन, चालतात, पण तुमच्यासाठी जेही कम्फर्टेबल असेल ते चेंजेस आपण ॲडॉप्ट करू. आय एम ऑलवेज फ्लेक्झिबल. ठीक आहे.
आता बेटर आहे? येस, ठीक आहे ठीक आहे. हां, मुलांना बघा नेक्स्ट पॉईंट काय आहे, कॅपिटलमध्येच पुढची गोष्ट दिली आहे. फॉर अ फर्म इट इज द लायबिलिटी टुवर्ड्स द प्रोप्रायटर. मुलांनो, फॉर अ फर्म, फर्म म्हणजे काय? बिझनेस. बिझनेससाठी कॅपिटल हे लायबिलिटी आहे. मुलांनो, हा आहे ना थोडा ट्विस्टी पॉईंट आहे. आता समजा तुम्हाला विचारलं, आता तुमचा बिझनेस सुरू केला, तुम्हाला एखादं विचारलं, भाऊ किती पैसे बिशे काय टाकले, आपण काय म्हणतो 10 लाख इन्व्हेस्ट केले बरं का आपण बिझनेसमध्ये. आपण जेव्हा सांगतो समोरच्याला की 10 लाख आपण इन्व्हेस्ट केले, तर आपल्या मनात इन्व्हेस्टमेंटची भावना आहे का कर्जाची भावना आहे? इन्व्हेस्टमेंट. आपण प्रॉपर्टी म्हणून सांगतो ना, छाती डोकून 10 लाख टाकले बिझनेसमध्ये. आपण एक प्रॉपर्टी म्हणून सांगतो ना की आपली प्रॉपर्टी बुवा, आपण धंद्यामध्ये 10 लाख टाकले, ही आपली प्रॉपर्टी. सर मग प्रॉपर्टी असेल तर मग लायबिलिटी का बरं? लायबिलिटी म्हणजे काय? कर्ज. आपण पुढे बॅलन्स शीट शिकणारच आहोत, बऱ्याच जणांना माहिती असेल, अरे माहिती असावं, पण मी जस्ट शॉर्टमध्ये सांगतो. आता बॅलन्स शीट जी असते त्याच्या 2 साईड असतात. त्याच्यापैकी लेफ्टवाली साईड जी असते ती लायबिलिटी म्हणजे कर्ज असतात, आणि राईट साईड जी असते ती ॲसेटवाली साईड असते म्हणजे मालमत्ता असतात. आता प्रश्न आहे की कॅपिटल कुठे लिहावं, तर कॅपिटल कुठे लिहिलं पाहिजे, ॲसेट का लायबिलिटी? काय टेंशन नहीं, मेजॉरिटी के साथ जाएंगे. ओके स्टूडेंट्स, क्या बोलती पब्लिक, ॲसेट का लायबिलिटी? आणि असा क्वेश्चन विचारला ना, शॉर्टकट यूज करत जा पुराण. ए फॉर ॲसेट, एल फॉर लायबिलिटी. टाईप करायला नाही परवडणार आपल्याला एवढं, ठीक आहे? फटकन शॉर्टमध्ये लिहायचं एकदम. ओके, सो आता शिकवलं ना सर तुम्ही आम्हाला, लगेच समजून गेलं ना, आम्ही तेच उत्तर छापलं पटकन की लायबिलिटीमध्ये लिहिलं जातं कॅपिटल. प्रश्न हा आहे की का बरं, तर त्याचं उत्तर दिलं आहे. मुलांनो, आता एक्झाम्पल KKCA हे कोणाचं नाव आहे? बिझनेसचं. KK कॉमर्स अकॅडमी. इथं पण बघू शकता, लिहायची गरजच नव्हती. हे बघा, KK कॉमर्स अकॅडमी हे कोणाचं नाव आहे? बिझनेसचं. आणि KK सर, CA हे कोणाचं नाव आहे? माझं, म्हणजे ओनरचं. अकाउंटिंगचं काय म्हणणं आहे, ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, बिझनेस आणि ओनर, ह्या 2 गोष्टी सेपरेट आहे, ते एकच नाही आहे. ठीक आहे, मी म्हणतो माझाच बिझनेस आहे, म्हणा तुम्ही, म्हणायला काही प्रॉब्लेम नाही, पण अकाउंटिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने 2 गोष्टी सेपरेट आहेत. बिझनेस हे एक सेपरेट अस्तित्व आहे, आणि ओनर म्हणजे मी, माझं सेपरेट अस्तित्व आहे. डन. आता हे ठीक आहे सर, पण लायबिलिटी का बरं, हे हा प्रश्न आहे, ते सुटलाच नाही अजून बी. आता मी बिझनेसमध्ये पैसे टाकले, माझ्यासाठी तर ती प्रॉपर्टी आहे, पण आपण अकाउंटिंग माझं नाही करत आहे, आपण अकाउंटिंग करतो बिझनेसचं. थ्रू आउट द चॅप्टर, थ्रू आउट द सब्जेक्ट, पूर्ण वेळ डोक्यात ठेवा, आपण अकाउंटिंग बिझनेसचं करतो, एखाद्या व्यक्तीचं नाही. माझ्या खिशाचं अकाउंटिंग नाही आहे, ते बिझनेसच्या खिशाचं अकाउंट आहे. मग आता बिझनेसच्या पॉईंटने विचार करा, बिझनेसमध्ये पैसे आणले, कोणी आणले? KK सरांनी आणले. कोण आहेत KK सर? ओनर आहे बिझनेसचे. त्यांनी पैसे आणले, पण त्यांना परत द्यावे लागतील का? आन्सर इज येस. बिझनेसला ती लायबिलिटी आहे, कारण ओनरला ते पैसे भविष्यात परत द्यावे लागतील, म्हणून ते लायबिलिटीमध्ये लिहिलं जातं. ओके, आणि याच्यासाठी एक अकाउंटिंग टर्म आहे पुढे, सेपरेट एंटिटी कन्सेप्ट. छोटासा क्वेश्चन बनला याच्यावर लगेच की कॅपिटल इज शोन इन द लायबिलिटी साइड. कॅपिटल इज शोन इन लायबिलिटी साइड ड्यू टू विच कन्सेप्ट? लगेच 4 ऑप्शन राहतील. मग त्याच्यात फॉर एक्झाम्पल मटेरियलिटी कन्सेप्ट, लिगल एंटिटी सेपरेट एंटिटी कन्सेप्ट, त्याच्यानंतर मटेरियलिटी कन्सेप्ट, पिरियडिसिटी कन्सेप्ट, असं भरपूर काही ऑप्शन आहेत, म्हणजे ते पुढे समजेल तुम्हाला. सो आन्सर इज सेपरेट एंटिटी कन्सेप्ट. सेपरेट एंटिटी काय म्हणते की बिझनेस आणि त्याचे ओनर हे 2 सेपरेट अस्तित्व आहेत. सो बिझनेसमध्ये जे पण पैसे गुंतवले तर बिझनेससाठी ती लायबिलिटी की ओनरला पैसे द्यावे लागतील, म्हणून ते लायबिलिटीमध्ये लिहितात. हे डायरेक्ट परमनंट सेट झालं पाहिजे, लाईफमध्ये परत विसरायचं नाही. आणि मला तरी वाटतं 90% स्टुडंट्सला हे लॉजिक आत्ता कळायला असेल, कारण जेव्हा 11-12ला असतो तर आपल्याला एवढंच राहतं, कुठे लिहायचं तेवढं सांगा, टॅली करायचं आहे ना तेवढं सांगा, बाकीचं काही केलं नाही. आणि शिकवताना सुद्धा असं शिकवलं जातं, म्हणजे माझ्या केसमध्ये नाही, मी मुलांना लॉजिक शिकवतो, पण मेजॉरिटी ठिकाणी काय, कॅपिटल इकडे यायचं पोरांनो, कॅपिटलला. का बरं? मी सांगितलं म्हणून. डोकं लावायचं नाही, मैंने बोला तो बोला. ॲसेट इकडे लिहायची, मग इकडे लँड बिल्डिंग इकडे लिहायचं, आणि कॅपिटल इकडे लिहायचं, संपला विषय.
आणि आपल्याही मनात प्रश्न पडत नाही का बरं, तर आत्ता क्लिअर झाला असेल. आय होप तुमच्यापैकी कोणी ना कोणी असेल ज्यांच्या नॉलेजमध्ये आता ॲडिशन झालं असेल आणि अशी कन्सेप्ट कळली असेल. ते याच्या आधी बँकेचं तर सगळेच आउट झाले होते, छोटीशी कन्सेप्ट होती खूप नॉमिनल, पण झाली होती ना मिस्टेक. अशा मिस्टेक होतात आणि मग म्हणतो आपण की मला पेपर लय भारी गेला होता आणि आलाच नाही नंबर. तो असा गेम झालेला असतो. ठीक आहे. नेक्स्ट मुलांना एक अकाउंटिंग इक्वेशन म्हणतात याला, कॅपिटल इक्वल टू ॲसेट मायनस लायबिलिटी. बिझनेसमधलं कॅपिटल कसं काढतात, तर आपल्या बिझनेसमध्ये जेवढ्या मालमत्ता आहेत दॅट इज ॲसेट, त्याच्यातून कर्ज मायनस करा, बॅलन्सिंग फिगर जे आहे दॅट इज कॅपिटल. ठीक आहे. स्टुडंट्स तुम्ही सांगा मला कंटिन्यू करायचं का स्टॉप करायचं लेक्चर. सी फॉर कंटिन्यू, एस फॉर स्टॉप. जर कंटिन्यू करायचं असेल तर अजून हाफ अवर चालेल, मग ते मध्ये नाही थांबणार मी आता पुढे कंटिन्यू केलं तर. तुम्ही सांगा. आय एम ओके विथ बोथ, कारण मग मला पुढच्या तेवढ्या कन्सेप्ट कव्हर करायचे आहेत जर तयारी असेल तुमची बसायची तर. सी फॉर कंटिन्यू, एस फॉर स्टॉप. येस, थँक यू सो मच स्टुडंट्स. एव्हरीवन इज रेडी टू कंटिन्यू एक्सेप्ट 1-2 स्टुडंट्स. स्टुडंट्स ज्यांना शक्य नसेलच काही जेन्युइन रिझनमुळे की नाही बसू शकत आहे सर आम्हाला जायचंच आहे, तर मग आजच्यासाठी तुम्ही जाऊ शकता. हे रेकॉर्डिंग तुम्हाला भेटणारच आहे ॲपमध्ये लगेच, तर तेवढं ॲटलिस्ट बघा, काळजी नाही, थोडंसं काळजीपूर्वक तेवढं बघून घ्या तुम्ही. ठीक आहे ना. किंवा मग हेडफोन लावून चालले. नेक्स्ट ड्रॉइंग्स. ऑनलाईनमध्ये तेवढा फायदा आहे, काही कळत नाही. ड्रॉइंग्स. एनी कॅश ऑर व्हॅल्यू ऑफ गुड्स विड्रॉन बाय द ओनर फॉर पर्सनल यूज. जसं आपण पर्सनल प्रॉपर्टीमधनं बिझनेसमध्ये काहीतरी आणलं तर त्याला काय म्हणतात, कॅपिटल. आपण बघितलं ना आता. आणि कॅपिटलचा अपोजिट वर्ड ड्रॉइंग्स. व्हॉट इज द अपोजिट वर्ड ऑफ कॅपिटल? ड्रॉइंग्स. म्हणजेच काय, कुठून कुठे आणलं होतं आपण, घरून कुठे आणलं होतं, बिझनेसमध्ये, त्याला काय नाव दिलं, कॅपिटल. आता बिझनेसमधनं कुठे जाणार आहे, घरी, दॅट इज ड्रॉइंग्स. सो बरं, तो पर्सनल यूजसाठी, प्रायव्हेट पेमेंटसाठी आपण जो पण पैसा यूज करतो बिझनेसमधला दॅट इज ड्रॉइंग्स. आता फॉर एक्झाम्पल मला आता पर्सनल एक्सपेन्सेस, मला वॉच घ्यायची आहे. ठीक आहे. आता वॉच घ्यायसाठी पैसे कुठून आणणार, बिझनेसमधनं. मग मी बिझनेसमध्ये आलो, दॅट इज के कॉमर्स अकॅडमी. क्लासमध्ये आलो, गल्ला ओपन केला. ठीक आहे. मोक्कार पाहिजे होते असं काही नाही पोरांनो, देवाकृपेने. ठीक आहे, म्हणजे मोक्कार विक्कार असं काही नाही. सो फॉर एक्झाम्पल त्याच्यातून मी रिक्वायर्ड अमाऊंट होती ती काढली, ती घेऊन गेलो आणि माझ्या पर्सनल रिक्वायरमेंट फुलफिल केल्या. दॅट इज ड्रॉइंग्स. माझ्या मुलीची स्कूल फीज पे करायची होती, मी क्लासेसच्या इन्कममधनं पे केली. दॅट इज ड्रॉइंग्स. मला ड्रेस घ्यायचा होता, फंक्शन होतं, फॅमिली फंक्शन होतं, गिफ्ट द्यायचं होतं, मी पैसे बिझनेसमधनं घेणार. दॅट इज ड्रॉइंग्स. हजारो एक्झाम्पल. कंक्लुजन काय आहे, पर्सनल यूजसाठी पैसे घेतले. नेक्स्ट इज लायबिलिटी. लायबिलिटी बोले तो कर्ज. सो इट रेफर्स टू अमाऊंट विच फर्म ओज टू आउटसाइडर. ओ माय गॉड, असं ऐकलं असेल तुम्ही, पण ओ चा अर्थ काय हे आता लिहून घ्या. ओ म्हणजे देणं लागणं. देणं लागणं. मला न मराठी मी खूप म्हणजे काळानंतर लिहितोय, तर थोडंसं भावना समजून घ्यावी. हां, म्हणजे हँडरायटिंगवरनं थोडं जाणवत पण असेल तर माहीत नाही. देणं लागणं. आपण जर एखाद्याला देणं लागतो तर त्याला ओ म्हटलं जातं. ठीक आहे. येस येस शुअरली. लेक्चरमध्ये तुम्हाला ॲपमध्ये भेटेलच आणि हे रेकॉर्डिंग यूट्यूबवर पण जाईल. काही कारणामुळे नाही होऊ शकलं तर यूट्यूबवर पण येईल. ठीक आहे. स्टुडंट्स, आपण एखाद्याला पैसे देणं लागतो त्याला म्हणतात लायबिलिटी. ठीक आहे. सो आउटसाइडरला पैसे द्यायला त्याला लायबिलिटी म्हणतात. लायबिलिटीचा हा फॉर्म्युला आहे. पोरांनो, एवढे फॉर्म्युले लक्षात ठेवायची गरज नाही. खरं सांगू तर एकच लक्षात ठेवा, कॅपिटल इक्वल टू ॲसेट मायनस लायबिलिटी. कोणता पण एक लक्षात ठेवा. आणि मग अकाउंटिंग ते मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही शिकला असाल ते नाही का, ते इक्वेशन सॉल्व करायचो आपण. एक्सची आठवण आली का? आली? ओ हो हो. म्हणजे तुझ्या एक्सप्रेशन पाहून मला वाटतं किती एक्स आहे नेमक्या तुझ्या. प्रश्न हा पडला, सर कोणती एक्सची आठवण करू, हा प्रश्न पडला एवढं. आणि ऑनलाईन वाल्यांचं नेमकं ते एक्सप्रेशन पोहोचत नाही आपल्यापर्यंत. त्यांचंही काही ना काही असेल कुठे खेळ, पण मग ते एक्सप्रेशन पोहोचत नाहीये. तर एक्स म्हणजे ते मॅथमॅटिक्सचं एक्स. स्कूलची मग आठवण करायची होती मला, तुम्ही भलत्याच एक्सकडे निघून गेले. तर स्कूलमध्ये ते इक्वेशन सॉल्व करताना एक्स असायचं आणि एक्सची व्हॅल्यू आपण फाइंड करायचो. एक्सची व्हॅल्यू फाइंड करताना आपण काय करायचो, एक्सला आपण कोपच्यात म्हणजे एक्सला आपण एक साईडला घ्यायचो. ठीक आहे. एक्सला जर एक साईडला घेतलं तर बाकीचे सर्व आयटम आपण दुसऱ्या साईडला ट्रान्सफर करायचो आणि मग ऑटोमॅटिक व्हॅल्यू फाइंड व्हायची. तसंच आहे मुलांना हे. आता बघा इथं काय सांगितलं, लायबिलिटी इक्वल टू. लायबिलिटीचा फॉर्म्युला पाहिजे ना, ॲसेटला तिकडे ट्रान्सफर करा किंवा मग लायबिलिटीला इकडे घ्या, कसं म्हण.
लायबिलिटीला इकडे घेतलं, कॅपिटलला इकडे ट्रान्सफर केलं, फॉर्म्युला बनला ॲसेट मायनस कॅपिटल. आणि ते तर माहिती असेल तुम्हाला, पक्ष बदलल्यावर चिन्ह बदलतं, बरोबर ना. याचा आणि राजनीतीचा काहीही संबंध नाही, असल्यास त्याला एक दुर्मिळ योगायोग समजावा आणि विषय सोडून द्यावा. ठीक आहे, त्याने का पिक्चरमध्ये राहतं शेवटी, असल्यास तो योगायोग समजावा तसं. सो बेसिकली राजनीती असो का मॅथमॅटिक्स, विषय सेम आहे, पक्ष बदला चिन्ह बदलणार. नेक्स्ट, लायबिलिटीचे दोन प्रकार मुलांनो, इंटरनल लायबिलिटी आणि एक्सटर्नल लायबिलिटी. ओके मुलांनो, हे प्रकार याच्या आधी बेसिक बॅचेसमध्ये मी पण नव्हते शिकवले खरं सांगू तर. आधीच्या नोट्स बघाल तर त्याच्यात तुम्हाला भेटणार पण नाही. पण आता मला वाटतंय की थोड्याशा लेवलचं आपल्याला लेवलअप व्हायचं आहे, काहीतरी ॲडिशनल नॉलेज घ्यायचं आहे. कारण हे तर कळतंच आता प्रत्येकाला, ॲसेट म्हणजे प्रॉपर्टी, लायबिलिटी म्हणजे कर्ज. पण इंटरनल एक्सटर्नल काय, लॉंग टर्म शॉर्ट टर्म काय, करंट काय, फिक्स काय, आपण सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये घुसून बघणार आहे आपण. ठीक आहे. नाव इंटरनल लायबिलिटी. मुलांनो, इंटरनल लायबिलिटी म्हणजे सोप्या भाषेत कॅपिटल, एकदम सोपा विषय. लायबिलिटी म्हणजे काय, देणं आहे. कोणाला देणं आहे, ओनरला पैसे देणं आहे. जर तुम्हाला ओनर प्रोप्रायटर म्हणजेच ओनरला पैसे देणं आहे, त्याला म्हणतात इंटरनल लायबिलिटी म्हणजेच कॅपिटल. आणि आपण आताच बघितलं कॅपिटल आपण लायबिलिटीमध्ये लिहितो. डन. आणि एक्सटर्नल लायबिलिटी काय असेल पोरांनो, कोणाला पैसे द्यायचे असतील, गुड्स वगैरे ज्यांच्याकडनं घेतले त्यांना, म्हणजे आउटसाइडरला. बिझनेसचे ओनर सोडून कोणाला तरी द्यायचे. कोणी आहे का बघा एकदा, बिझनेसचे ओनर सोडून कोणाला तरी पैसे द्यायचे, दॅट इज एक्सटर्नल लायबिलिटी. ठीक आहे. मग त्याच्यात खूप प्रकार आहे. समजा क्रेडिटर्स म्हणजे कोण, सप्लायर, ज्याच्याकडनं आपण गुड्स खरेदी केले त्याला पैसे द्यायचे, तो आउटसाइडर झाला. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे बँककडनं घेतलेलं शॉर्ट टर्म लोन बँकला द्यायचे, तो काय आपल्या बिझनेसचा पार्ट नाही, ते आउटसाइडर आहे. सो ते थर्ड पार्टी लायबिलिटी म्हणजे एक्सटर्नल लायबिलिटी. बिल्स पेएबल असेल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे समजा सॅलरी द्यायची बाकी आहे कोणाला, रेंट पे करायचं बाकी, कोणताही खर्च वगैरे पे करायचा बाकी असेल तर तो पार्ट सुद्धा कशात येतो, एक्सटर्नल लायबिलिटीमध्ये येतो. सो लायबिलिटीचे दोन प्रकार बघितले आपण, इंटरनल म्हणजे ओनरला द्यायचं म्हणजेच कॅपिटल, आणि एक्सटर्नल म्हणजे ओनर सोडून बाकी कोणालाही द्यायचं असेल तर त्याला एक्सटर्नल लायबिलिटी म्हणतात. गॉट इट. आता हे लायबिलिटीचे दोन प्रकार झाले. तसंच लायबिलिटीचे अजून दोन प्रकार. सर मग असं कसं का टोटल 4 प्रकार म्हणायचे का तुम्हाला, नाही, हे वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. म्हणजे इंटरनल एक्सटर्नल हे कॅटेगरी झाले, म्हणजे दोन क्लासिफिकेशन झाले. तसं हे तुम्हाला लायबिलिटी तुम्ही किती दिवसात पे करणार आहे, शॉर्ट टर्ममध्ये का लॉंग टर्ममध्ये, त्याच्या बेसिसवर दोन प्रकार झाले. आता एक आहे लॉंग टर्म किंवा नॉन करंट लायबिलिटी. नावातच आहे अर्थ, लॉंग टर्म म्हणजे आपण लगेच पे करणार आहे का पैसे, नाही, मोर दॅन 1 इयर. जर आपण कर्ज घेतलंय, पेमेंट कधी करणार आहे, 1 वर्षापेक्षा जास्त वेळेनंतर, मोर दॅन 1 इयर, त्याला म्हणतात लॉंग टर्म लायबिलिटी. ठीक आहे. मग त्याच्यात लॉंग टर्म लोन येतात, डिबेंचर्स पण असतात कंपनीचे जेव्हा आपण कंपनीचा ॲक्ट वगैरे बघू त्याचा अर्थ डिबेंचरचा डिटेलमध्ये बघूया. आता काय लॉंग टर्म लोन. सो फॉर एक्झाम्पल हाऊसिंग लोन 15-15, 20-20 वर्षाचे घेतात, म्हणजे मोर दॅन 1 इयर, ते झालं लॉंग टर्म लोन, सिम्पल. ठीक आहे. आणि करंट लायबिलिटी, आता लॉंग टर्ममध्ये काय होतं, मोर दॅन 1 इयर, मग करंटमध्ये काय असेल, विदिन 1 इयर, म्हणजे आपण कर्ज तर घेतलंय पण 1 वर्षाच्या आत आपण पेड करून टाकू, त्याला म्हणतात करंट लायबिलिटी. एक्झाम्पल बँक ओव्हरड्राफ्टमध्ये हे शॉर्ट टर्मच असतं मुलांना, 1 वर्षाच्या आत पेमेंट होऊन जातं. ठीक आहे ना. येस. बिल्स पेएबल झालं, क्रेडिटर म्हणजे सप्लायरला पेमेंट करायचं आहे, 1 वर्षाच्या आत आपण देऊन टाकू. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे समजा रेंट द्यायचं बाकी आहे, सॅलरी पे करायची बाकी असेल, लाईट बिल बाकी असेल, तर 1 वर्षाच्या आत देऊनच टाकू ना. 1 महिने, 2 महिने, 4 महिने, पण असं वर्षाच्या पेक्षा जास्त टाइम नाही जाणार, म्हणून ते करंट लायबिलिटीमध्ये घेतलं जातं. क्लिअर आहे. हे झाले लायबिलिटीचे टाइप्स. आता ॲसेट म्हणजे काय ठरलं आपलं, ॲसेटचा मिनिंग काय सांगितलं मी, हां, प्रॉपर्टी. व्हॉल्यूम वाढवर याचं, व्हॉल्यूमचं बटन कुठे बघतं, हां, मोकळा आवाज उद्या पटकन एकदम घाबराय, एक तर राईट राहील नाही तर रॉंग राहील. फायदा काय ना, ऑनलाईन कॅमेरा चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं हा नाही मारायचं काही चान्स नाही आहे, मी फक्त जास्तीत जास्त ओरडू शकतो, बिंदास आन्सर द्यायचं. ठीक आहे. सो ॲसेट्सचा अर्थ काय बघा, ॲसेट्स विच आर इन द पोझेशन ऑर द प्रॉपर्टी ऑफ बिझनेस. ओके, सोप्या भाषेत पाहिजे आम्हाला, प्रॉपर्टी ऑफ बिझनेस, जी आपली प्रॉपर्टी आहे, जी आपली मालमत्ता आहे ती आपली ॲसेट. आता काय, समजा आपल्याकडे कॅश आहे, मेरे पास दौलत आहे, शहरत आहे, गाडी आहे का नाही याच्यात, नाही पण ठीक आहे हरकत नाही, समजून घेऊ, मी लिहून घेतो. मेरे पास गाडी आहे,
बंगला है, लैंड एंड बिल्डिंग, ओके, और मेरे पास माँ भी है. सर मग माँ बी ॲसेटमध्ये, एवढं नाही रे पोरांनो, तुम्ही जास्त डिटेल घुसून गेले. माँ हे ॲसेट साईडने तो मोठा विषय आहे, जे बॅलन्स शीटमध्येच बसू शकत नाही अशी गोष्ट आहे माँ, ठीक आहे ना आई. सो बेसिकली बँक बॅलन्स, स्टॉक, फर्निचर, मशिनरी, बिल्स रिसिवेबल किंवा डेटर्सकडनं पैसे वगैरे घ्यायचे आपल्याला कस्टमरकडनं, हे सर्व आपल्या ॲसेट आहे. हे जे दिलं आहे ना, मनी ओईंग बाय डेटर्स, म्हणजे डेटर्सकडनं पैसे घेणं आहे, ठीक आहे ना. सो हे झाली आपली मालमत्ता. आता याच्यात पहिला प्रकार नॉन करंट ॲसेट. नावातच काय आहे, नॉन करंट, म्हणजे जे करंट नाही आहे, म्हणजे लॉंग टर्म ॲसेट्स आहे. आपण आताच करंटचा मिनिंग बघितला ना लायबिलिटीमध्ये, शॉर्ट टर्म, आणि नॉन करंट म्हणजे लॉंग टर्म. सो ॲसेट्स नॉन करंट ॲसेट म्हणजे नेमकं काय, ॲसेट्स विच आर हेल्ड फॉर कंटिन्यूड यूज इन द बिझनेस फॉर द पर्पज ऑफ प्रोड्युसिंग गुड्स अँड सर्व्हिसेस अँड नॉट मीन्ट फॉर सेल. म्हणजे काय, आपण एखादी ॲसेट घेतली, प्रॉपर्टी घेतली आहे, आणि ती जी ॲसेट वगैरे आपण घेतलेली आहे ती शॉर्ट टर्मसाठी घेतलेली नाही आहे, आणि तो विकायचा आपला उद्देश पण नाही आहे. त्याचा यूज करून आपण गुड्स बनवू किंवा सर्व्हिसेस प्रोड्यूस करून लॉंग टर्मसाठी आपण घेतली आहे, त्याला म्हणतात नॉन करंट ॲसेट. फॉर एक्झाम्पल हा डिजिटल बोर्ड. आता हा जो डिजिटल बोर्ड घेतला आहे आपण, ठीक आहे ना, हे आपली ॲसेट आहे. आता विकायसाठी ठेवलं आहे का, एखादा आला माल बोर्ड घ्यायचा, अरे विकायला का दुकान आहे का माझं भावा, हे कस्टमरला सेल करण्यासाठी नाही आहे. हे यूज करून, या डिजिटल बोर्डचा यूज करून मी तुम्हाला सर्व्हिसेस प्रोड्यूस करतोय, मी तुम्हाला टीचिंग करतोय, राईट. सो ह्या गुड्सचा यूज करून मी एक तर सर्व्हिसेस देतोय किंवा एखादा प्रोडक्ट बनवतोय. फॉर एक्झाम्पल मशिनरी, मी मशीन घेऊन ठेवलंय. झेरॉक्स आपण एक्झाम्पल घेऊ, प्रिंटर. प्रिंटरचा यूज काय करतो मी, नोट्स काढण्यासाठी, प्रिंट काढण्यासाठी, राईट. म्हणजे मी त्याच्यातनं प्रोडक्ट बनवतोय थोडक्यात, आणि ते मशीन लॉंग टर्मसाठी घेतलंय मी, की त्याच्यातून आपण प्रोडक्ट बनवू, विकण्यासाठी नाहीये, तो विकून पैसे कमवायचा उद्देश नाहीये. त्याला म्हणतात ॲसेट विच आर नॉन करंट ॲसेट, लॉंग टर्म ॲसेट्स, ठीक आहे. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट झालं. फिक्स ॲसेटमध्ये लँड अँड बिल्डिंग, मशिनरी घेतलं, कम्प्युटर आहे, मोटर व्हेकल आहे, फर्निचर वगैरे, या सर्व आपल्यासाठी लॉंग टर्म ॲसेट्स आहे. लॉंग टर्म म्हणजे मोर दॅन 1 इयर, 1 वर्षापेक्षा जास्तसाठी आपण घेतोय. क्लिअर. आता ॲसेटमध्ये एक झालं लॉंग टर्म, आता दुसरं बघू शॉर्ट टर्म म्हणजे करंट ॲसेट. सर दुसरे पॉईंट राहिले, रुको जरा, सबर करो, याच्यानंतर तेच बघू, ठीक आहे. आता करंट ॲसेट म्हणजे ते लिंक आहे ना, म्हणून मी डायरेक्ट इकडे जम्प केलं. करंट ॲसेट म्हणजे काय, विच आर मीन्ट फॉर सेल, ओके, जे आपण विकण्यासाठीच ठेवलेले आहे, ओके. इथं पैसे कमवायचा उद्देश आहे. वी बिकॉज मॅनेजमेंट वॉन्ट टू कन्वर्ट इन टू कॅश विदिन 1 इयर. लगेच 1 इयर काय, कस्टमर आला तर आजच्या आज देऊन टाकू, आहेच ते विकण्यासाठी, त्याला म्हणतात करंट ॲसेट्स. याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल डेटर, स्टॉक आपला, ठीक आहे. सगळ्यात सोपं एक्झाम्पल स्टॉक. आता आपण स्टॉक घेऊन ठेवला आहे कशासाठी, सेल करायला. तुमच्या दुकानात आलं, मला सगळा स्टॉक पाहिजे, घेऊन जाय ना भाऊ, विकायलाच बसलोय ना, आमचं कामच आहे ते, ठीक आहे ना. आणि आपला उद्देश तर काय, आजच्या आज विकू, म्हणजे ते तर आजच्या आज विकलं जात नाही, इट टेक्स अ टाइम, बट आपला उद्देश काय आहे की 1 वर्षाच्या आत आपण नक्कीच ते विकून टाकून ते कॅशमध्ये कन्वर्ट करू. कॅशमध्ये कन्वर्ट करू म्हणजे काय, आता माल विकला म्हणजे पैसे येतीलच ना, म्हणजे कॅशमध्येच कन्वर्ट झालं ना एंड ऑफ द डे. तर सांगायचा अर्थ काय, विदिन 1 इयर तुमचं कॅशमध्ये कन्वर्ट होत असेल तर त्याला करंट ॲसेट्स म्हणणार. क्लिअर. नेक्स्ट, करंट ॲसेट्स जे आहेत आपण बॅलन्स शीटमध्ये दाखवू, करंट असेल का नॉन करंट. ॲसेट कुठे लिहिणार, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आणि नॉर्मली ते लिक्विडिटी ऑर्डरमध्ये दाखवतात. लिक्विडिटी ऑर्डर म्हणजे काय, आता लिक्विडिटी म्हणजे काय, जर एखादी ॲसेट कॅशमध्ये कन्वर्ट होते ना त्याला लिक्विडिटी म्हणतात, ओके. आता तुम्हाला असाही क्वेश्चन येऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग इज लिक्विड ॲसेट, याच्यापैकी लिक्विड कोणती. आता आपल्याला प्रश्न पडेल, सो लिक्विड आणि सॉलिड म्हणजे आम्ही पाहिलेलं आहे, पाणी बिनी असेल तर लिक्विड राहतं, सायन्समध्ये बघितलेलं आहे, बॉटल देणं सर सॉलिड बॉटल आहे. सो लिक्विड म्हणजे अशी ॲसेट जी इझिली कॅशमध्ये कन्वर्ट होऊ शकते, त्याला म्हणतात लिक्विड ॲसेट्स, ओके. तर लिक्विडिटीच्या ऑर्डरमध्ये दाखवतात म्हणजे काय, बॅलन्स शीटमध्ये सर्वात आधी फिक्स ॲसेट लिहितो आपण ॲसेट साईडला, लँड, बिल्डिंग, मशिनरी, आणि मग त्याच्यानंतर बँक बॅलन्स, डेटर्स, कॅश. म्हणजे काय, जे कॅशमध्ये कन्वर्ट व्हायला सगळ्यात जास्त वेळ लागेल ना ते सर्वात आधी लिहिले जातात आणि त्या सिक्वेन्समध्ये लिहिलं जातं. आणि शक्यता 99% बॅलन्स शीटमधला सर्वात लास्ट आयटम हा कॅशच असतो, लास्ट आयटम. का बरं, तो सगळ्यात जास्त लिक्विड आहे ना. लिक्विड म्हणजे काय, तो ऑलरेडी कॅशमध्ये आहे, कळतंय, तो ऑलरेडी कॅशमध्ये तो सगळ्यात जास्त लिक्विड राहणार आहे. आणि बँक बॅलन्स हे पण लिक्विडच आहे. बँकमध्ये पैसे काढायला किती वेळ लागतात, किती वेळ सर, ATM मध्ये जाऊन काढून आणू विदिन अ अवर, सर विदिन अन अवर, डे मंथ इयर जाऊ द्या, विदिन अन अवर जाऊन लगेच काढून आणू पैसे.
सो इमिजिएट कॅशमध्ये कन्वर्ट होतं, म्हणजे ते लिक्विड आहे. ठीक आहे ना. सो कळलं तुम्हाला मिनिंग. करंट ॲसेटचे एक्झाम्पल बघा, डेटर्स म्हणजे कस्टमर ज्यांच्याकडनं पैसे घ्यायचे. आता कस्टमर ओम भाऊकडनं पैसे घ्यायचे, मग कधी देशील? हसू नको, पटकन बोल. पैसे घ्यायचे कधी देशील? 1 वर्षाच्या आत आहे, याला म्हणता इमानदार कस्टमर. ठीक आहे. म्हटलं भरोसा नाही, सांगून दिलं नाही द्यायचे सर. म्हटलं टाईमवर गेम करायचा. ठीक आहे. सो समजा 8-15 दिवसात, महिन्याभरात देशील, पण विदिन 1 इयर भेटूनच जाते, म्हणून हे करंट ॲसेट आहे. स्टॉक 1 वर्षात विकला जाईल, म्हणून हे करंट ॲसेट आहे. कळत आहे. आता फिक्स ॲसेटमधले 2 प्रकार. फिक्स ॲसेट म्हणजे आपण बघितलं लॉंग टर्म, 1 वर्षापेक्षा जास्त लाईफ. त्याच्यात 2 प्रकार, एक आहे टँजिबल आणि दुसरं आहे इनटँजिबल. टँजिबल म्हणजे विच वी कॅन सी, विच वी कॅन टच, जे आपण बघू शकतो आणि टच करू शकतो, त्याला म्हणतात टँजिबल ॲसेट. विच कॅन बी सीन अँड टच्ड. ठीक आहे. सो आता फॉर एक्झाम्पल लँड अँड बिल्डिंग बघू शकतो आपण. लँड अँड मशिनरी, कम्प्युटर, व्हेकल, फर्निचर वगैरे बघू शकतो. ऑफकोर्स सर, सगळं बघू शकतो. सगळ्या गोष्टी टँजिबल आहे. आपण टच बीच करू शकतो, फिरू शकतो, यूज करू शकतो या ॲसेट. हे सगळ्या टँजिबल ॲसेट्स आहे. आणि इनटँजिबल म्हणजे अदृश्य, विच वी कॅन नॉट सी, विच वी कॅन नॉट टच, कांट सी. ठीक आहे. सी ना. सो स्टुडंट्स, जे ॲसेट आपण नाही बघू शकत, त्यांचं फिजिकली अस्तित्वच नाही आहे, त्याला म्हणतात इनटँजिबल ॲसेट. सो असं कसं काय? आपली प्रॉपर्टी आणि बघू शकत नाही, असं कसं करू शकतं? एक्झाम्पल बघा, गुडविल. गुडविल म्हणजे काय? आपल्या बिझनेसचं ब्रँड, आपल्या बिझनेसचं नाव. ठीक आहे. डिबेंचर, राजेंद्रजींचा जो क्वेश्चन आहे, राजेंद्रजी सेशनमध्ये आहेत का अजून? मग मी तुमच्या क्वेश्चनचा आन्सर देतो. आय थिंक आहेत. ठीक आहे. स्टुडंट्स, क्वेश्चन त्यांनी असं सांगितलं, डिबेंचर ही आपली फिक्स ॲसेट आहे. ओके. त्यांनी असा एक पॉईंट दिला आहे, तो एक क्लिअर, थांबा माझा पॉईंट द्या, मी क्लिअर करतो. गुडविल, गुडविल म्हणजे बिझनेसचं नाव, ब्रँड जे असतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲपलचा मोबाईल घ्यायला गेले, ए भाऊ मला डाऊट आहे, मला खोलून दाखव ओरिजिनल आहे. घेणार आहे का डाऊट? तो उष्टा ॲपल पाहिला, म्हणजे सॉरी, तो ॲपलचा लोगो पाहिला, डाऊट घेऊ का आपण त्याच्यावर? नाही भाऊ, काही विषय नाही, एकदम डन. 1 लाख रुपये, लाख रुपये देऊन आलो एक्झॅक्ट, म्हणजे तो बॉक्स बी ओपन केला नाही आपण, तरी तो लाख रुपये देऊन घेऊन आलो. ट्रस्ट, दॅट इज द नेम ऑफ द ब्रँड. टाटा, टाटा कंपनीची गाडी आहे. ट्रस्ट. आपण काय सगळं खोलून खालून नाही चेक करणार, बरोबर आहे का दाखव. टाटा नाव आहे ना, लोगो आहे ना, संपला विषय. क्वालिटीज असेल. सो दॅट इज द गुडविल, ते बिझनेसचं नाव. पेटंट, एखादी वस्तू बनवल्याचा अधिकार वगैरे असतो, पेटंट रजिस्टर केलं जातं. कॉपीराईट, समजा आता मी बुक पब्लिश केलं आहे, माझ्या नावाचं बुक पब्लिश केलं, आणि मग त्याच्यावर कॉपीराईट असतो की माझ्याशिवाय कोणी यूज नाही करू शकत वगैरे वगैरे. ट्रेडमार्क, ट्रेडमार्क म्हणजे लोगो. मुलांनो, हा जो लोगो तुम्ही बघू शकताय, के कॉमर्स अकॅडमीच्या नावाने मी रजिस्टर केलेला आहे. आय एम नॉट गिव्हिंग एक्झाम्पल, आय एम सेइंग द रियालिटी. हा लोगो, हे नाव, हे मी रजिस्टर केलेलं आहे. ही माझी इनटँजिबल ॲसेट आहे, माझ्याकडे त्याचं सर्टिफिकेट आहे. कोणीच नाही यूज करू शकत. जर कोणी यूज केलं तर मी डायरेक्ट लिगल ॲक्शन घेऊ शकतो. ही माझी ॲसेट आहे. कम्प्युटर सॉफ्टवेअर, कम्प्युटर सॉफ्टवेअर हे सगळ्यात जास्त लॉजिकल एक्झाम्पल समजण्यासाठी. आता मुलांना हे जे सॉफ्टवेअर आहे ना, ज्याच्या थ्रू तुम्ही मला बघताय, हे बॅकग्राऊंड दिसतंय तुम्हाला, स्क्रीन दिसते, मी तुम्हाला दिसतोय. आता प्रॅक्टिकली फिजिकली सेटअप असाच असेल का? ऑफकोर्स नाही. असं राहिलं असतं बोर्ड कसं काय मोठा झाला ना ऑटोमॅटिक, मी जय हनुमान म्हणून छोटा झालो, हे सगळं झालंच नसतं. हे कशामुळे होतंय? सॉफ्टवेअरमुळे. हे सॉफ्टवेअर मी परचेस केलं आहे, पैसे देऊन घेतलं आहे, आणि त्याच्यामुळे मला त्याचं लायसन्स भेटलं आहे. आता मी पैसे दिले, मला काय भेटलं? इनटँजिबल गोष्ट. तर काहीच नाही, त्यांनी 2 मिनिटात सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं गेलं, ते इनटँजिबल ॲसेट आहे. ओके. हे टँजिबल आणि इनटँजिबल ॲसेट. क्लिअर. तिसरी टाईपचे ॲसेट बघू आपण, आणि मग सेशन एंड करू आपण. लास्ट पार्ट बघू आपण, विच इज फिक्स्ड ॲसेट्स. अरे सॉरी, हां, डाऊट मी पेंडिंग ठेवला होता, आता तो क्लिअर करतो, मग पुढचे पॉईंट सांगतो. डिबेंचर इज फिक्स ॲसेट, हा पॉईंट सांगितलेला आहे मुलांनो. आता याच्यात डिपेंड आहे की आपण आहोत कोण. आपण जे इन्व्हेस्टर असू, आपण ॲज अ इंडिव्हिज्युअल, समजा आपण डिबेंचरमध्ये पैसे, डिबेंचर म्हणजे काय? शेअरसारखा प्रकार आहे सर, थोडक्यात असं समजा. पण शेअर्समध्ये याच्यामध्ये डिफरन्स आहे. शेअर्समध्ये कसं ना, फिक्स रिटर्न काहीच नाही भेटत, रिस्क राहते खूप. शेअर मार्केट अपडाऊन काही पण होतं ना, ऐकलंच असेल, शेअर मार्केट रिस्क आहे वगैरे वगैरे. सो हा एक थोडा रिस्की पार्ट असतो. पण डिबेंचर ही सेफ इन्व्हेस्टमेंट असते, आणि त्याच्यावर तुम्हाला फिक्स इंटरेस्ट भेटतं. गुंतवणुकीवर फिक्स इंटरेस्ट 6%, 10%, 8%, जे पण असेल, फिक्स इंटरेस्ट भेटतं. आता आपण जर ते खरेदी करणार असो इन्व्हेस्टर, तर ते आपल्यासाठी ॲसेट आहे. पण ज्या कंपनीचे ते डिबेंचर आहे त्यांच्यासाठी ती लायबिलिटी आहे, कारण त्या कंपनीने आपल्याकडनं पैसे घेतलेले असतात डिबेंचरच्या नावाने. ओके.
सो डिबेंचर हे लायबिलिटीला पण असू शकतं जर आपण कंपनी असू तर, आणि जर इन्व्हेस्टर असतो तर ती आपली ॲसेट आहे. आय होप राजेंद्रजी तुमचा पॉईंट क्लिअर झाला असेल तर कमेंट बॉक्स चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करा. स्टॉक इज लिक्विड, येस स्टॉक इज लिक्विड, स्टॉक लिक्विड ॲसेट आहे. ठीक आहे, बॅक टू द पॉईंट. फिक्टिशियस ऑर नॉमिनल ॲसेट. आता सर आम्हाला हे फिक्स ॲसेट माहिती होतं लॉंग टर्मच्या, करंट ॲसेट म्हणजे शॉर्ट टर्म. आता हे फिक्टिशियस काय प्रकार आहे? फिक्टिशियसचा अर्थ आहे खोटं खोटं. फिक्टिशियसचा अर्थ काय आहे? खोटं खोटं. म्हणजे फिक्टिशियस ॲसेट म्हणजे कोणते ॲसेट? खोटे खोटे ॲसेट, काल्पनिक, इमॅजिनरी. म्हणजे खरं सांगायचं तर रिअलमध्ये ॲसेटच नाही आहे. सर मग रिअलमध्ये जर ॲसेट नाही आहे तर कशाला डोक्याला ताप? जे आहे तेच होत नाही आमच्याने. तुम्ही म्हणताय काल्पनिक बी समजून घ्या. तर काल्पनिक ॲसेट ही कन्सेप्ट आलीच का बरं? सो बघा, these are the asset which cannot be realized in cash. हे ॲसेट आपण कॅशमध्ये नाही विकू शकत किंवा याचा आपल्याला फर्दर बेनिफिट पण नाही आहे. पण हे आपण ॲसेट साईडला दाखवतोय. आणि सच ॲसेट इन्क्लूड डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड एक्सपेंडिचर नॉट येट रिटर्न ऑफ सच ॲडव्हर्टिजमेंट एक्सपेन्सेस. मुलांना तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे डोक्यात घुसेल ही कन्सेप्ट. इसको लगा डाला तो लाईफ. काय पुढे बोला बोला, ऑनलाईन वाले ऑफलाईन वाले अनम्यूट करून पण बोलू शकता. इसको लगा डाला तो लाईफ डॅश डॅश. बघू कोणाला येतं का नाही. असं काही सिरियस मॅटर पोरं आहे ते बी कळेल. नाही माहिती पुढचं? असा डायलॉग नाही ऐकलेला? नाही, ठीक आहे, बोला पटकन. ऑनलाईन आले हा ये होई ना बात. अश्विन भाऊ बोलले. सो इसको लगा डाला तो लाईफ झिंगालाला. ही ॲडव्हर्टिजमेंट कसली आठवतं अश्विनजी तुम्हाला? जिओचं काहीतरी टीव्हीचे. ओके, सो स्टुडंट्स ही ॲडव्हर्टिजमेंट आहे टाटा स्काय. टाटा स्कायची डिश माहिती आहे? घरी जे टी व्ही वगैरे बघण्यासाठी यूज केलं जातं. आता तर ठीक आहे, लाईक नेटफ्लिक्स आणि याचा जमाना आला आहे, बट ठीक आहे अजून पण ते टाटा स्कायचा प्रकार आहे, एक्झिस्ट करतं अजून पण. हां, आता टाटा स्कायची जी ॲडव्हर्टिजमेंट आहे हे बघा. इसकी खिडकी खोल डाला तो लाईफ झिंगा. अरे बापरे, हे एक्झाम्पल मी एकच एक्झाम्पल देतो त्याच्यात तुमच्या डोक्यात ही कन्सेप्ट क्लिअर राहील. ओके, इसको लगा डाला तो लाईफ झिंगा लाला. ही टॅगलाईन टाटा स्कायने यूज केली होती त्यांचं प्रमोट करण्यासाठी. आणि हाऊ इट वॉज क्रिएटेड. बरं, जिंगल विंगल क्रिएट झालं, कधी क्रिएट झालं ते भेटलं तर लय भारी होऊन जाईल. when did it start? ओके, भेटला. मुलांनो ही ॲडव्हर्टिजमेंट 2006 मध्ये स्टार्ट झाली होती. इसको लगा डाला तो लाईफ झिंगालाला. आणि खरं सांगू तर आजच्या डेटमध्ये कोणत्याच प्लॅटफॉर्मवर ही ॲडव्हर्टिजमेंट चालू नाही आहे, कुठंच नाही ॲडव्हर्टिजमेंट. ठीक आहे, पण तरी पण आठवलं ना अश्विनजींना, कोणाला तरी आठवलं. ठीक आहे, ते असली मसाला सच MDH एक्झॅक्टली. आणि त्याच्यानंतर ते असली सफेदी निरमा से आई सबकी पसंद. निर्मा सुषमा काय ना ते 3-4 काहीतरी आहे कॅरेक्टर. ठीक आहे, आठवतंय? पार्लेजी आठवतंय, ब्रँड वगैरे आठवत असतील. अमूल दूध पिता है इंडिया. सो हे एक्झाम्पल झाले. आता मुलांना एक्झाम्पल्सवरनं सांगायचं काय मला नेमकं एवढं डायरेक्ट ॲडव्हर्टिजमेंटमध्ये गेलो तर मुलांना ह्या सर्व ॲडव्हर्टिजमेंट जुने आहे. मी जेवढे पण एक्झाम्पल दिले ना, लेटेस्ट कोणतंच नाही आहे. ही याला अक्षरशः आता 2006ची ॲडव्हर्टिजमेंट, नाव 2025, ऑलमोस्ट 19-20 इयर्स होतील, 19 इयर्स होतील. बट स्टील हे डोक्यात सेट आहे, अजूनसुद्धा आठवत आहे. कशामुळे माहिती आहे? कारण तेव्हा त्यांनी या ॲडव्हर्टिजमेंटवर खूप जास्त हेवी एक्सपेंडिचर केला आणि त्या हेवी एक्सपेंडिचर केल्यामुळे ती आजसुद्धा मेमरीमध्ये आहे. म्हणजे असं नाही की त्यांनी बंद करून टाकलं 2006 मध्ये, पुढे पण त्यांनी कंटिन्यू केलं ते ॲडव्हर्टिजमेंट. पण सांगायचा अर्थ असा की 2006 मध्ये त्यांनी स्टार्ट केलं आणि त्याच्यानंतर ते खूप जास्त हॅमरिंग केलं आणि ते ॲडव्हर्टिजमेंट ही डोक्यात सेट राहिली.
सर मग याच्यातनं तुमचं म्हणायचं अर्थ काय? आता पॉईंटवर येऊ आपण. आपला विषय चालू होता फिक्टिशियस ॲसेट. तर त्याचं काय नेमकं रिलेव्हन्स आहे याच्यात? तर मुलांना आता ॲडव्हर्टिजमेंट केली समजा फॉर एक्झाम्पल त्यांनी 10 करोड रुपये खर्च केला आणि फुल ॲडव्हर्टिजमेंट. आता ड्रीम 11 बघत असाल तुम्ही, ड्रीम 11ची ॲडव्हर्टिजमेंट येतात. ते क्रिकेट चालू असताना IPL चालू असताना तर जोरदार दिसतील, काही विशेष नाही. ड्रीम 11 सट्टा बिट्टा गेमिंग फुल ॲडव्हर्टिजमेंट येत राहतात. आता ह्याच्या ॲडव्हर्टिजमेंट आहे ना मुलांना, त्या ॲडव्हर्टिजमेंट आपल्याला लक्षात राहून जातात. ठीक आहे. अमर झाली ती ॲडव्हर्टिजमेंट. तर सांगायचा अर्थ असा की ह्याच्या ॲडव्हर्टिजमेंट आहेत ना या फॉरेवर लक्षात राहिल्या. तर एक्झाम्पल 2006 मध्ये यांनी 10 करोड खर्च केला असेल. आता तेव्हा त्यांनी 10 करोड खर्च केला, त्याचा बेनिफिट त्यांना 10 वर्षासाठी भेटला, कारण त्याची हॅमरिंग झालं ना. म्हणजे आज जरी मला डिश घ्यायचा विचार आला समजा माझ्या मनात, तर सगळ्यात आधी टाटा स्काय येतं की आपण टाटा स्कायची एकदा डिश घेऊन बघू. असं नाही की सगळे लोक उठून टाटा स्कायच घ्यायला गेले, बट त्याचा इफेक्ट झाला आणि त्याच्यामुळे बराच आज सुद्धा त्याचा इफेक्ट अजून सुद्धा आहे. डर के आगे जीत आहे. खूप एक्झाम्पल आहे असे, हे सगळे आपल्या डोक्यात सेट झालेले आहे. तर मुलांना एखादा एक्सपेंडिचर, आता ॲडव्हर्टिजमेंटवर 10 करोड खर्च केला, ॲडव्हर्टिजमेंट ही ॲसेट आहे का? नाही. ॲडव्हर्टिजमेंट हा खर्च आहे ना. आपण बॅनर लावलं, मार्केटिंग केलं, डिजिटल कसं पण केलं मार्केटिंग, तर आपण काय होतो की फॉर एक्झाम्पल आपण 10 लाख रुपये लावले, 10 करोड रुपये लावले सॉरी, म्हणजे आपण ॲडव्हर्टिजमेंटवर खर्च केला. पण त्या खर्च जरी तो असला पण त्याचा बेनिफिट लॉंग टाईमसाठी भेटतो, म्हणून त्याला फिक्टिशियस ॲसेट असं नाव दिलंय. खरं सांगायचं तर ही ॲसेट विकली नाही जाऊ शकत. आता मी माझी ॲडव्हर्टिजमेंट विकू शकतो का? मी ॲडव्हर्टिजमेंटवर खर्च केला, फुल ॲडव्हर्टिजमेंट करून टाकली KKCAची, आणि ती ॲडव्हर्टिजमेंट ती ॲडव्हर्टिजमेंट कोण घेईल? तुमचाच ब्रँड आहे ना तो कोणाला कशाला घेईल? म्हणून म्हटलंय दिस ॲसेट कॅन नॉट बी रिअलाइज. ही कोणी घेणारच नाही कॅशमध्ये, त्याचा कोणालाच बेनिफिट नाही आहे, आपल्यालाच फायदा फक्त त्यांनी आपण ॲडव्हर्टिजमेंट हेवी केली म्हणून. तर अशा वेळेला तो खर्च ॲसेट साईडला दाखवला जातो, कारण बेनिफिट लॉंग टाईमसाठी भेटतोय. आणि मग थोडा अमाऊंट त्याच्यातून आपण ट्रान्सफर करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. म्हणजे थोडक्यात तो आपण खर्च दाखवतो ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. म्हणजे समजा एखादा एक्सपेंडिचर आहे ज्याच्यावर आपण खूप हेवी खर्च केला, त्याचा बेनिफिट आपल्याला लॉंग टर्मसाठी भेटतोय, आणि म्हणून आपण लॉंग टर्ममध्ये तो खर्च स्प्रेड करणार आणि तो खर्च थोडा करून आपण दाखवणार लॉंग टर्ममध्ये. आणि ॲसेटमध्ये जरी आपण दाखवलं 10 करोड, मग थोडं ॲसेटमध्ये व्हॅल्यू कमी करू. का बरं? तर जेव्हा 2006 मध्ये जेवढं फेमस होतं तेवढं आज आहे का? नाही. आता मी 10 मुलांना विचारलं, त्याच्यापैकी 10च्या 10 लोकांना नाही सांगता येते ना, म्हणजे त्याच्यापेक्षा इफेक्ट तर कमी आहे ना आज. मग त्याची व्हॅल्यू थोडी कमी होईल त्या ॲसेटची. म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जरी ते लिहिलेलं असेल तर त्याच्यातून थोडी व्हॅल्यू कमी करत जाऊ आणि ते एक्सपेंडिचर म्हणून दाखवत जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. म्हणजे फॉर एक्झाम्पल 10 करोड रुपये खर्च केला आणि त्याचा बेनिफिट मला 10 वर्षासाठी भेटतोय, तर मी आधी काय करेल, ॲसेट साईडला डायरेक्ट 10 करोड लिहून टाकेल. सर मग तो खर्चामध्ये का बरं नाही लिहिलं तुम्ही 10 करोड? कारण बेनिफिट लॉंग टाईमसाठी भेटतोय, म्हणून मी आज 10 करोड ॲसेटमध्ये लिहिले. आणि मग पुढचे 10 वर्ष मी काय करेल, 1 करोड कमी करत जाईल व्हॅल्यू, आणि ते मी खर्चामध्ये दाखवत जाईल, कारण तेवढाच बेनिफिट मला त्या वर्षासाठी होतो, म्हणून तो खर्च थोडा दाखवणार. जरी तो खर्च आता ॲडव्हर्टिजमेंटचा खर्च आपण 10 वर्षात देणार आहे का समोरच्याला? नाही. खर्च तर आजच सगळे देऊन टाकू आपण 10 करोड ॲडव्हर्टिजमेंटसाठी, पण त्याचं बेनिफिट 10 वर्ष असल्यामुळे तो थोडं आपण स्प्रेड करणार. त्याला म्हणतात फिक्टिशियस ॲसेट. फिक्टिशियस किंवा फेक किंवा नॉमिनल ॲसेट म्हणतात त्याला. त्याची ॲसेट व्हॅल्यू विशेष नसते, म्हणजे मार्केटमध्ये सेलेबल ॲसेट नाही आहे ती. ओके. तर मुलांना अशा भरपूर साऱ्या कन्सेप्ट आहेत, आपण डिटेलमध्ये आपण एक 1 बाय 1 बघूया. खूप जास्त हेवी नको व्हायला. आणि जर स्टुडंट्स तुम्हाला फास्ट वाटलं सेशन तर स्पीड कमी करायचा ऑप्शन सुद्धा तुमच्याकडे आहे रेकॉर्डिंग बघताना. बट कंटेंट इतकं जास्त कव्हर करायचं आणि इतकं भयंकर आहे, समुद्र आहे मुलांना, त्याच्यामुळे थोडा स्पीड मेंटेन आपल्याला ठेवावा लागेल, की स्किप पण नको व्हायला आपल्याकडनं काही, कारण खूप गोष्टी जास्त प्लॅन केलेल्या आहेत तुमच्यासाठी आणि टाईम लिमिट बघता आपल्याला थोडं पळावं लागेलच. बट स्टील लाईव्ह सेशनमध्ये तुम्ही जोडलेले आहात. पुढे तुम्हाला जर वाटलं की एखादा पॉईंट परत एक्सप्लेन करा सर, फास्ट झाला वगैरे, तर वी आर देअर फॉर यू. ठीक आहे. सो स्टुडंट्स, आजसाठी एवढंच. लवकरच भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत हॅपी लर्निंग विथ KK सर. टेक केअर अँड बाय बाय.